आवाज येतोय ना? हां. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. प्रियंका मॅडम, अश्विनी मॅडम, कविता मॅडम, गायत्री मॅडम, सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आजच्या लेक्चरला आपण काय करूया, सुरुवात करू. गेले 2-3 लेक्चर पासून सोशल रिफॉर्मर बद्दल काय करत आहे, डिस्कस करत आहे. त्यामध्ये आपण राजाराम मोहन राय आहे, शेख अहमद खान आहे, सर सय्यद अहमद खान आहे, त्यानंतर पंडित रमाबाई आहे, रमाबाई रानडे आहे, ताराबाई शिंदे आहे, त्यानंतर हेनरी विवेरियन डिरेजिओ आहे. त्या सर्वांबद्दल काय केलं आहे आपण लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजचे जे आहे समाजसुधारकांबद्दल कोणतीही एक्झाम असो, प्रत्येक एक्झामला काय विचारलं जातं, प्रश्न विचारल्या जातात. त्यामुळे ज्या याच्याबद्दल इम्पॉर्टन्स जास्त आहे, जसं की शाहू फुले आंबेडकर यांच्याबद्दल अनेकदा अनेक एक्झामला काय विचारलं जातं, प्रश्न विचारल्या जातात. तर हे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एक्झामला काय विचारल्या जातात, प्रश्न विचारल्या जातात. म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर, वर्षा मॅडम, तुम्ही प्रेझेंट आहे मला समजलं. काही प्रश्न असेल, नेटवर्क इश्यू असेल तर मेसेज टाका. हँड रेस करू नका, कारण हँड रेस केल्याच्या नंतर मला इथे माहिती आहे. हां कळलंय मला. ओके. आज थोडं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मला सर्दी पण झालेली आहे. पण जर आवाज क्लिअर आला नाही तर मला लगेच मेसेज टाका. ओके, होऊन जाईल सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व. वेगवेगळ्या एक्झामला विचारल्या जातात वेगवेगळ्या, जसं ठीक आहे, शेख अहमद खान आहे यांच्याबद्दल आपल्याला जे मोह मॅडम जे स्कूल आहे त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला जे 1863 मध्ये त्यांनी काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे. सर सय्यद अहमद खान आहे किंवा इतर जे हेनरी विवेरियन डेरेजिओ आहे यांच्याबद्दल महत्त्वाचे एक एक दोन दोन वाक्य आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेची नीड काय आहे हे आपल्याला बघून काय करायचं असतं, अभ्यास करायचं असतं. मग आपल्याला माहिती आहे की हेनरी विवेरियन डिरेजिओ हे एक राष्ट्रकवी आहे, एक दक्षिणेकडील राष्ट्रकवी असून ते आपल्या भारताचे भारतीय पहिले राष्ट्रकवी म्हणून त्यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. म्हणजे हे जे काही एक एक दोन वाक्यामध्ये असणारे जे म्हणू शकतो आपण समाजसुधारक आहे त्याही बद्दल आपण पाहिलेलं आहे. आणि ज्यांचं इम्पॉर्टन्स म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की ज्यांचं म्हणजे परीक्षेची ती नीड आहे की फुले आहे, शाहू आहे, आंबेडकर आहे, आणखी आपण म्हणू शकतो की गांधीजी आहे यांच्याबद्दल, सावित्रीबाई फुले आहे, पंडित रमाबाई आहे, गोपाळ गणेश आगरकर आहे, लोकमान्य टिळक आहे, यांच्याबद्दल अनेकदा अनेक पेपरला एकदम डीपमध्ये जाऊन सुद्धा काय केलं जातं, प्रश्न विचारल्या जातात. त्याचपैकी मग आज आपण काय करणार, गोपालकृष्ण गोखले बद्दल तर आपण इन्फॉर्मेशन पाहणारच, पण त्यांची इन शॉर्ट मध्ये काय आहे ते आपण पाहणार. पण आजचं जे आपलं डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे ते आपण राजश्री शाहू महाराजाबद्दल पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पाहू. जसं आपण काल पंडित रमाबाई बद्दल पाहिलं, त्याच्या आदल्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले यांच्याबद्दल पाहिलं, त्याच्या आदल्या लेक्चरमध्ये आपण राजाराम मोहन राय पाहिलं. म्हणजे इन डिटेल्स त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली की त्यांना राजा ही पदवी कोणी दिली, त्यांनी राजाराम मोहन राय यांनी कोणकोणते कार्य केलेले आहे या इन डिटेल्स, म्हणजे सामाजिक क्षेत्रात असो, आर्थिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो, इन डिटेल्समध्ये जाऊन काय केलेले आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तसंच आपण उद्याच्या लेक्चरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहणार आहे, महात्मा गांधीजी आहे, यांच्याबद्दलही आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन पाहायची आहे. आणि आज आपल्याला काय पाहायचं आहे, तर आज आपल्याला राजश्री शाहू महाराजाबद्दल इन डिटेल्स पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण जे काही शॉर्ट्समध्ये जे समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहून घेऊया. बघा, गोपाल कृष्ण गोखले was born on 19 May 1866. He was the liberal leader of Indian National Congress, founded the Servant of the India Society in 1905. म्हणजेच गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी झालेला आहे. त्यानंतर ही वॉज द लिबरल लीडर, ही एक काय आहे, भारतामधले एक लिबरल म्हणजे आपण म्हणू शकतो उदारमतवादी विचारसरणी असणं, ही पण काय एक ही एक या समाज सुधारकांचे एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. नॅशनल काँग्रेस फाउंडेड द सर्वंट ऑफ द इंडियन सोसायटी इन 1905. म्हणजे भारतीय सेवक संघ, या भारतीय सेवक संघाची स्थापना गोपालकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता गोपालकृष्ण गोखले बद्दल आपल्याला भारत सेवक समाजाअंतर्गत पाहता येते की त्यांनी ही जेव्हा स्थापना केलेली आहे, या स्थापना करण्यामागचा उद्देश समाजामधले जे काही
आपल्या इथं काय होतं की 1905चा जर आधीचा काळ आपण पाहिला तर त्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळायचं होतं. मग स्वातंत्र्य मिळायचं होतं, आपण ब्रिटिशांच्या याच्याखाली होतो. ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे आपल्याला अनेक तरतुदी करणं काय होतं गरजेचं होतं. वेगवेगळे कायदे सुरू होते, जसं की 1800 आपल्याला माहिती आहे, आपण 1773 पासून जर आपण कायद्याची जर क्रोनॉलॉजी पाहिली तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट होता. त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट होता. त्यानंतर 1813चा ऍक्ट आहे, ज्यामध्ये आपल्या शिक्षणामध्ये कुठेतरी शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च व्हायला पाहिजे अशी तरतूद तिथं 1813 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिथून 1833चा ऍक्ट आहे. ते 1833च्या ऍक्ट मध्ये शिक्षणावर कुठेतरी 10 लाख रुपये खर्च करायला पाहिजे अशा पद्धतीची काय होती तरतूद होती. म्हणजे इन डिटेल्स जर आपल्याला पाहायचं असेल, शिक्षणाचा जर आपल्याला इतिहास पाहायचा असेल तर माहिती पडते की 1833ला जो कायदा आला त्या कायद्याच्या बेसवर आपण तुम्हाला हे सांगून देते, महत्वपूर्ण गोष्ट आहे, पेपरला विचारलं जातं अनेकदा वेगवेगळे कायदे. आपल्या सेटच्या पेपरला मागच्या एक्झामला विचारलेला कायदा होता जो शैक्षणिक इतिहास. थोडं कॉन्टॅक्ट आला आणि तसंही मला ही गोष्ट तुम्हाला सांगायचीच होती. म्हणजे असं नाही हे गोपालकृष्ण गोखले यांच्याशी निगडीत असं नाही आहे, पण ठीक आहे, आज मला ते सांगायचंच होतं. बघा 1800 एक मी सांगते, आपल्या इथं जेव्हा कायदे करण्याचा उद्देश काय असतो, तर कायदे करण्याचा उद्देश असतो की लोकांवर वचक बसवणे. यासाठी आपल्या इथं काय केलं जातं, वेगवेगळे कायदे केल्या जाते. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे काय, नियंत्रक कायदा आपण ज्याला म्हणतो, जो कंपनी ऍक्ट किंवा कंपनीला नियंत्रणात ठेवण्यासाठी हा केलेला काय होता, एक कायदा होता. त्यानंतर बघा 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट होता. पिट्स इंडिया ऍक्ट इथे काय व्हायचं, दर 20 वर्षाने कायदे केल्या जात होते सहसा तरी. आणि या फिट्स इंडिया ऍक्ट मध्ये मग आपल्याला माहिती आहे की आपला परकीय व्यवहार कोणी करायचा, एक नियंत्रण मंडळ कसं असायचं, भारताला कार्यकारी मंडळात सहभाग घ्यावा की नाही घ्यावा, या संपूर्ण बाबी काय व्हायच्या यामध्ये सांगितल्या जायच्या. त्यानंतर 1813चा कायदा आहे. त्या 1813च्या ऍक्ट नुसार हा चार्टर ऍक्ट होता. चार्टर ऍक्ट या कायद्याअंतर्गत 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च करावा. हे लिहून घ्या बरं, पेपरला असा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षणावर पैसे खर्च करावे अशा कोणत्या कायद्यामध्ये नोंद करण्यात आलेली होती, तर तो कोणता ऍक्ट आहे, 1813चा चार्टर ऍक्ट. हा हा मला वाटलं आवाज वगैरे येत नाही का, मी मेसेज चेक केला. बघा 1 लाख रुपये काय करणार, खर्च करणार कशावर, तर शिक्षणावर, हा कायदा होता. त्यानंतर आहे 1833चा जो कायदा होता, 1833च्या कायद्यानुसार आपल्याला हा पण एक चार्टर ऍक्ट होता. आता यामध्ये सांगत होतं की शिक्षणावर किती रुपये खर्च करायला पाहिजे, 10 लाख रुपये, हे नोंद करून ठेवा. मग यानंतर या कायद्याला अनुसरूनच आपल्याला माहिती आहे की 1835ला मेकॅलो जे आहे यांच्या अंतर्गत ऍक्ट करण्यात आला. मेकॅलो ऍक्ट म्हणू शकतो, किंवा एवढंच लक्षात ठेवा की मेकॅलोनी केलेला हा एक काय होता, 1835चा कायदा होता. त्याचे अध्यक्ष काय होते, मेकॅलो होते 1835 मध्ये. म्हणजेच यामध्ये हे इथं तरतूद इथं करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं. मग 1835 झाल्याच्या नंतर 36-37 हे जे काळ आहे अशा पद्धतीने ते चालत होते. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की आपण इथं पाहू, मला 1854 आहे की 1863 आहे, मला कन्फर्म आठवत नाहीये. पण मी तुम्हाला सांगते की त्या कायद्याअंतर्गत असं सांगितलेलं होतं की जे आताचे जे लोकसेवा आयोग आहे किंवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो किंवा राज्य लोकसेवा आयोग असो, केंद्रीय लोकसेवा आयोग असो, याची काय केली होती, तरतूद केली होती. त्यालाच प्रशासकीय कायदा असं म्हटलं जाते. आय थिंक मला असं वाटतं 1854 काय आहे त्याचं इयर आहे. तुम्ही मला काय करा, ऑनलाईन स्टुडंट तुम्ही शोधा आणि मला सांगा 1854 आहे का, प्रशासकीय कायदा होता तो. त्यानंतर बघा, सर्वप्रथम मी लिहून ठेवते इथं 1854च माझ्या याच्यानुसार तरी, आणि जरी करेक्शन असेल तर मी तुम्हाला लगेच सांगते. प्रशासकीय कायदा होता. या अंतर्गत आपल्याला जे वेगवेगळे आयोग आहे त्या आयोगाची स्थापना करावी, प्रशासनामध्ये भारतीयांना काय करावं, समावेश करावा, अशा पद्धतीची तरतूद होती. त्यानंतर सर्वप्रथम जर आपण विचार केला तर जो कायदा होता 1892, त्या कायद्याअंतर्गत आपल्याला अंदाजपत्र, बजेटबद्दल तुम्हाला माहिती आहे का? अंदाजपत्र याच्यावर आपलं मत घेतलं जात होतं. आपल्याला कार्यकारी मंडळात आपला समावेश असावा, या बाबीच्या तरतुदी आपल्याला 1892च्या अंदाजपत्रीय कायद्यामध्ये किंवा या कायद्यामध्ये ते सांगितलेल्या होत्या. ही एक त्याच्या काय आहे, मुख्य मुख्य बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर 1909चा कायदा जर आपण केला तर सर्वप्रथम मुस्लिमांना काय दिलेलं आहे, राखीव मतदारसंघ इथं दिलेला आहे. तुम्हाला राखीव आणि स्वतंत्र मतदार या संदर्भात दोन याच्यातला फरक माहिती आहे का? राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1927 मध्ये काय आलं होतं, सायमन कमिशन आलं. म्हणजे हे मी तुम्हाला जे सांगत आहे, ह्या कोणत्याही गोष्टी वायफळ नाहीये, हे सगळं पेपरला विचारल्या जातं. जेव्हा तुम्हाला हे पण माहिती असेल की विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. ती भूदान चळवळ कुठून, तेलंगणामधील एक ठिकाण आहे तिथून ती चालू झालेली होती. त्या गावाचं नाव मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगते. पण मला हे सांगायचं आहे की नेमकं इन डिटेल्स जाऊन काय केलं जातं, आपल्या स्टेटमेंटच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारल्या जातं. त्याचा आन्सर होतं पोचमपल्ली, तेलंगणा येथील पोचमपल्ली या ठिकाणी भूदान चळवळ काय केली होती, विनोबा भावेने चालू केलेली होती. म्हणजे असे पण काय केलं जातं, प्रश्न विचारल्या जातात. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगणार आहे हे सगळं काय निगडीत. तर बघा 1927 मध्ये सायमन कमिशन आलं होतं. ते 1900 सायमन कमिशन येण्यामागचा उद्देश पण मी तुम्हाला सांगते काय आहे. बघा, मुस्लिम राखीव मतदारसंघ दिलं होतं 1909च्या कायद्याने. आणि तुम्हाला सांगते मी आता, बघा 1919चा कायदा आहे, भारत सरकार कायदे म्हटलं जातं यांना. 1909च्या कायद्याला पण म्हटलं जातं, 1919च्या कायद्याला पण भारत सरकार कायदाच म्हटलं जातं. आणि या अंतर्गत 1919 अंतर्गत शीख राखीव संघ काय होता, दिला होता. म्हणजे मतदानामध्ये भारतीयांना काय केलं होतं, समाविष्ट करून घेतलं होतं, राखीव जागा ठेवल्या होत्या, असं लक्षात. ओके, आता पहा 1935चा भारत सरकार कायदा होता आणि सर्वात जास्त प्रभाव 35 भारत सरकार कायदा, भारत सरकार कायदा. सर्वात जास्त जर चेंजेस आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असं म्हटलं जाते की 75% भाग हा 1935च्या कायद्यानुसार घेतलेला आहे. म्हणजेच आपल्या भारताच्या मिनी राज्यघटना जर आपण विचार केला तर आपण 1935च्या जो भारत सरकार कायदा आहे या अंतर्गत केलेल्या जो काही तरतुदी होत्या त्या तरतुदी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये आपण काय केलेल्या आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत. आता बघा, मी तुम्हाला फरक सांगणार होते. 1935च्या कायद्यानुसारच माहिती आहे तुम्हाला, 1934चा जो कायदा होता, ऍक्ट होता, त्या याच्यानुसार आपल्या रिझर्व्ह बँकेची काय झाली आहे, स्थापना झालेली आहे. आणि 1935 म्हणजे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याचं हेडक्वार्टर कुठे आहे असा पण प्रश्न विचारला जातो की त्याचं हेडक्वार्टर. सगळ्यांना वाटते की रिझर्व्ह बँक म्हणजे सर्व बँकेची जी, म्हणजे म्हणतो ना आपण सगळ्या बँकेचं पालन करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हेडक्वार्टर जर तुम्हाला विचारलं तर सगळेजण सांगेल त्याचा आन्सर दिल्लीच सांगेल. कोणालाही विचारलं तरी समजा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना ठीक आहे, पण आपण इन डिटेल्स जर असं विचार केला कधी सहज आपल्याला प्रश्न विचारला तर ठीक आहे ना, आरबीआय म्हटल्याच्या नंतर एक मोठी किंवा संपूर्ण भारतातली सर्व बँकेची बाब म्हणून जी काम करते तिचं हेडक्वार्टर दिल्ली असेल असं सगळ्यांना वाटेल. हेडक्वार्टर काय आहे, मुंबई आहे. आजपासून तुम्ही काय करा, लक्षात ठेवा, हेडक्वार्टर. ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सर्व जे बँक आहे त्या बँकांचा काय केला जातं, नियमन या आरबीआय अंतर्गत केल्या जातं. मग त्यामध्ये पण अनुसूची शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 अशा काय असतात बँकेचे प्रकार असते. बघा, शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 असे काय असतात बँकेचे प्रकार असतात. शेड्यूल 1 मध्ये आणि शेड्यूल 2 मध्ये बँका कोणत्या असते माहिती आहे तुम्हाला, की शेड्यूल 1 मध्ये अशा बँका दिलेल्या असतात की ज्या बँकांचं नियमन करणं, ज्या बँकांवर रेपो रेट किती लावायचा, रिझर्व्ह रेपो रेट किती लावायचा, किंवा जो वेगवेगळे दर्स असतात जसे की बँक रेट आहे, हे बँक रेट आपण किती लावायचा, ह्या संपूर्ण बाबीचं नियमन काय केलं जातं,
SLR किती असणार आहे, आणखी आपण म्हणू शकतो की CRR किती असणार आहे, कॅश रिझर्व्ह रेपो असो किंवा त्याला आपण म्हणू शकतो वैधता रेशो किती असेल, हे सगळ्या बाबी ठेवण्याचं काम RBI जेव्हा करते त्यालाच आपण शेड्यूल 1 मध्ये असणाऱ्या बँका आपण म्हणतो. शेड्यूल 1 मध्ये ज्या काही बँका असतात त्या बँकांना RBI काय करतं, कर्ज दिल्या जातं. कर्ज देण्याचं काम काय करतात, RBI करतात शेड्यूल 1 मध्ये असणाऱ्या बँकांवर. शेड्यूल 2 मध्ये असणाऱ्या बँकांवर जशा प्रमाणात शेड्यूल 1 वर काय असतं नियंत्रण असतं, तशा पद्धतीचं नियंत्रण शेड्यूल 2 मध्ये असणाऱ्या बँकांवर नसतं. म्हणजे तुम्ही SRR किती ठेवणार, तुमच्याजवळ तुमचं राखीव निधी किती ठेवणार किंवा या बाबीचं कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण त्यांच्यावर नसतं. नियंत्रण म्हटल्यापेक्षा आपण नियंत्रण जरी असेल तरीही त्यांना कर्ज प्रोव्हाइड करत नाही RBI. जेव्हा एखादी व्यापारी बँक किंवा एखादी सहकारी बँक, एखादी आपण प्रादेशिक बँक, एखादी जर अशी बँक असेल की जी आता डबघाईला आलेली आहे, जिच्याकडे काहीही राखीव साठा अवेलेबल नाही आहे, अशा वेळेस RBI काय करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. पण शेड्यूल 2 मध्ये असणाऱ्या बँकांना RBI काय करणार नाही, मदत करणार नाही. अशा पद्धतीने काय असतं, शेड्यूल बँक RBI अंतर्गत 2 बँकेचे प्रकार म्हणू शकतो किंवा हे आपल्याला पाहता येतं. हे तुम्हाला सहज माहिती असावं की आपण डेली लाईफ मध्ये जेव्हा शिक्षण घेत असताना किंवा असंही आपल्याला माहिती आहे, आपण शेतकऱ्यांसाठी मध्यवर्ती बँक असतात, सहकारी बँक असतात वेगवेगळ्या. आता सहकार हा विषय तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे आपण जर इन डिटेल्स मध्ये जर पाहायचं गेलं ना तर अनेक गोष्टी निघत जातात. सहकार हा विषय किंवा सहकार या मंत्रालयाची स्थापना 1921 मध्ये 2021 मध्ये झालेली आहे. सहकार हा विषय राज्य सूचीच्या मधील काय आहे, विषय. तुम्ही नोट डाऊन करत जा, मी जे सांगते ना ते नोट डाऊन करत जा. कारण हे जेव्हा असा एखादा विषय निघते ना, मग मला असं वाटतं की ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे, आपण काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. कारण आपल्या भारतामध्ये 3 सूची आहे. भारतीय राज्यघटनेचं जर आपण पाहिलं, भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 7 मध्ये सत्तेचं विभाजन ज्याला आपण म्हणू शकतो, त्या अंतर्गत सत्तेचं विभाजनाअंतर्गत केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. अशा 3 काय असतात, सूची असतात. या सूचीच्या अंतर्गत आपल्याला काय मिळतं, केंद्राचे सत्तेचं विभाजन केलं जातं. केंद्र सूची मध्ये किती विषय आहे, 100 आहे आता सध्या. राज्य सूचीमध्ये किती विषय आहे, 52 विषय आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये किती आहे, असे विषयाचे काय आहे ते ठरलेले आहे. यामध्ये केंद्र सरकारच काय करू शकणार, कायदे करू शकणार, यावर राज्य सरकारच कायदे करू शकणार, आणि यावर समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही या विषयावर काय करणार, कायदे करणार. अशा पद्धतीने ते ठरलेलं असतं. ह्या ज्या गोष्टी आहे की आपल्याला पॉलिटीचा जो सब्जेक्ट आहे ना, त्या पॉलिटीच्या युनिट्समध्ये ह्या गोष्टी येणार. मी तेव्हा तुम्हाला इन डिटेल सांगणार की नेमकं कोणत्या याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीने कायदे करायला पाहिजे. आता बघा, मी बोलता बोलता तुम्हाला सांगून गेली की सहकार हा विषय ज्वलंत विषय आहे. ज्वलंत म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो करंट अपडेट ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्या याच्याशी रिलेटेड पण आहे, की कोऑपरेशन्स करणे किंवा कोऑपरेटिव्ह एखादी संस्था स्थापन करणे काय असतं, गरजेचं असतं. मग बघा, जी काही मी तुम्हाला सांगत आहे, सहकार हा 2021 मध्ये स्थापन झालेला एक मंत्रालय काय आहे. आणि याचं पहिले जे अध्यक्ष होते सहकार मंत्रालयाचे सहकार मंत्री म्हणून पहिले अमित शहा यांची काय झाली, ती निवड झालेली होती. हे महत्वाचं आहे आणि करंट आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि सहकार हा विषय राज्य सूचीमधला काय आहे, विषय आहे. म्हणजे याच्यावर कायदा करण्याचा अधिकार काय आहे, राज्यांना आहे. तुमचं महाराष्ट्र एकूण किती घटक राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहे, सद्यस्थितीत 28 घटक राज्य आणि 8 काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर. लडाख आणि जम्मू काश्मीर हे नवीन झालेलं काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. आणि ज्या अंतर्गत 370 आपण काय केलेलं आहे, रद्द केलेलं. रद्द म्हटल्यापेक्षा आपण ते याच्या काय केलेलं आहे, कालबाह्य केलेलं आहे. तर 370 हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की करंट गोष्ट आहे. 370 रद्द केल्याचं माहिती असावं. या अंतर्गत 35E, त्या 35A मध्ये ऍड केलं. आपल्याला ती माहिती आहे की 35A ची जी काही अट होती ती काढून टाकण्यात आली आहे. जसं 35A मध्ये काय सांगितलेलं होतं की जम्मू काश्मीर मध्ये असणाऱ्या जी काही जमिनी आहे ते आपल्याला खरेदी करता येत नव्हत्या. म्हणजे जम्मू काश्मीरवर आपल्याला माहिती आहे की 370 मध्ये त्यांची स्वतःची राज्यघटना होती. त्यांना जे वाटेल ते करायचे. फक्त भारताचं ते जरी ते भारताचा भाग असेल तरी भारताचं फक्त पोलीस प्रशासन तिथं किंवा भारताचं नियंत्रण ठेवणं एवढंच त्यांच्यावर काय होतं, कार्य होतं. बाकी संपूर्ण गोष्टी काय होत्या, त्यांच्या होत्या. म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये आपल्या भारतीय लोकांना, एखाद्या तेलंगणातल्या, एखाद्या महाराष्ट्रातल्या, इतर कोणत्याही लोकांना जम्मू काश्मीरमध्ये जाऊन राहता येत नव्हतं, ही जमीन खरेदी करता येत नव्हती. परंतु 35A नुसार काय केलं, हे रद्द करण्यात आलं. आणि आता आपल्याला काय करता येतं, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला जम्मू काश्मीरमध्ये जाऊन राहता येतं, तिथली जमिनी खरेदी करता येतं. हे झालं 35A. तुम्हाला काय असायला पाहिजे, करंट बेस आहे आणि ह्या माहिती असायला पाहिजे की आता 2-3 वर्षाच्या जरी गोष्टी असेल तरी ते काय आहे, करंटच्या रिलेटेड आहे, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे.
ओके, सहकार हा विषय कुठे आहे? राज्य सूचीमध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, मी तुम्हाला काय सांगणार होती, सर्वात महत्वाचं आहे की राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय होतं हे तुम्हाला काय असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. आणि 1813चा आणि 1833चा कायदा शैक्षणिक दृष्टिकोनातून काय करा, लक्षात ठेवा. म्हणूनच मग तुम्हाला माहिती असेल की जे मेकॅलो आहे, या मेकोल्यांना 1833ला आपण 10 लाख रुपये देण्याचं ठरवलं होतं. मग 1835ला मेकेलोच्या अंतर्गत कायदा आणण्याचं कारण काय होतं, की तेच की आपल्याला काय करायचं होतं, की जो 1833ला 10 लाख रुपये आपण कशावर खर्च करणार ते ठरवायचं होतं. मग हे ठरवत असताना 1833च्या कायद्यानुसार आपल्याला 10 लाख रुपये काय करायचे होते, द्यायचे होते. मग हे जर आपल्याला ठरवायचं असताना हे पैसे आपण पाश्चिमात्य शिक्षणावर खर्च करावे की पौरात्य शिक्षणावर खर्च करावे, ह्या गोष्टीसाठी 1835चा काय मेकॅलो कायदा किंवा मेकॅलो ऍक्ट, मेकॅलो आयोग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1835चा मेकॅलोचा हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आता बघा, या मेकॅलो आल्याच्या नंतर ऑब्विसली मेकॅलो ही व्यक्ती पाश्चिमात्य म्हणजेच ब्रिटनची व्यक्ती, या व्यक्तीचे विचार काय असणार आहे की यांनी सांगितलं की जे पाश्चिमात्य एज्युकेशन आहे ते एज्युकेशनवर आपण 10 लाख रुपये काय करायला पाहिजे, खर्च करायला पाहिजे, असं याच्या अंतर्गत तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं आपलं, हे कायदे झाले जसे तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन असायला हवी. आता मी सांगते राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघ. तुम्हाला माहिती असेल आता सद्यस्थितीत आपल्याला माहिती आहे की जे ग्रामीण स्तरावर असो किंवा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, याच्यामध्ये काय ते निवडणुका पार पडल्या जातात. सद्यस्थितीत स्वतंत्र मतदारसंघ असते की राखीव मतदारसंघ, कोणतं मतदारसंघ असतो? तर आता सद्यस्थितीत आपल्याला माहिती आहे की राखीव मतदारसंघ असते. बघा, राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघाची हिस्ट्री सांगायचं झालं तर 1919चा जो कायदा झाला आपला, जो भारत सरकार कायदा होता, आपण ज्यांनी पाहिलं की शीख धर्माला त्यांनी काय दिलेलं आहे, स्वतंत्र मतदारसंघ असावा अशी तरतूद 1919च्या कायद्याने दिली होती. हे जे काही आपण आता कायदे पाहिले ना, त्या कायद्याचा एकच उद्देश होता की आपल्याला ब्रिटिश लोक काय देते, एक चॉकलेट देत होते. चॉकलेट देणं म्हणजे आपल्याला काय दाखवणे, की लालूच दाखवणं. तर ठीक आहे, मी तुम्हाला आज 1909ला मी मुस्लिमांना कुठतरी स्वतंत्र मतदारसंघ दिले आहे, तुम्हालाही मी राजकीय याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रक्रियेमध्ये सामावून घेतलेलं आहे. त्यानंतर 1919च्या कायद्याने आम्ही शिखांना काय दिलेलं आहे, जवळ केलेलं म्हणून राजकीय आरक्षण त्यांना दिलेलं आहे, हे त्यांनी सिद्ध केलं. 1935च्या कायद्यानुसार आम्ही तुम्हाला संपूर्ण जे आहे, शीख असो किंवा इतरही काही असो, दलित असो, मागास असो, महिला असो, प्रत्येकांना मी काय दिलेलं आहे, राखीव मतदारसंघ किंवा एक स्वतंत्र मतदान करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. म्हणजे हे देण्याचं काय करत होते, वेगवेगळे कायद्याअंतर्गत कायदे राबवून आपल्याला एक चॉकलेट देण्याचं काम करत होते. किंवा आम्हाला स्वतंत्र पण आम्हालाच काय करू द्या, तुम्ही व्यापारी करू द्या ना, आम्ही तुमचे काय बनणार, राज्यकर्ते बनणार. हे त्यांचा काय होता, हिडन मिनिंग होता. आणि तोडा आणि फोडा हे त्यांचे अंतिम शेवटपर्यंत राहिलेलं काय आहे, एक त्यांचे हे उद्देश होता. मग आपल्याला सांगता येतं की 1921च्या कायद्याच्या नंतर कायद्याच्या अंतर्गत ठरलं की दर 10 वर्षांनी आमच्या इथं काय करावं, भारतात आयोग यावा आणि त्या आयोगाने आमच्या भारतामध्ये असणाऱ्या सिच्युएशन काय आहे, काय कंडिशन काय आहे, आमचे प्रॉब्लेम्स काय आहे, हे तुम्ही काय करावे, समजून घ्यावे. परंतु अशा काही वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि त्यामुळे 1919 पासून 10 वर्ष म्हटल्याच्या नंतर 1929ला सायमन कमिशन यायला पाहिजे होतं. पण आपल्या भारतामध्ये 2 वर्षाच्या आधी सायमन कमिशन आलं. त्याची डेट काय आहे, लिहून घ्या, 1927. सायमन कमिशन. आता सायमन कमिशन आल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या इथं भारतामध्ये किती झाल्या, 3 गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदा ज्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण म्हणतो, 1930, 1931 आणि 1932 अशा 3 काय झाल्या, गोलमेज परिषदा. गोलमेज परिषदा कुठे झाल्या होत्या, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. इवन हा प्रश्न MPSC मध्ये विचारलेला आहे की गोलमेज परिषदा किती झालेल्या होत्या, म्हणजे एकदम साधा क्वेश्चन होता. साधा प्रश्न की गोलमेज परिषदा किती झालेल्या होत्या, 3 झालेल्या होत्या, जे आपण पाहिले 1932 आहे. त्यामध्ये ही 3 परिषदा झाल्या होत्या आणि ह्या 3 परिषदा कुठे झाल्या होत्या, लंडनमध्ये झालेल्या होत्या. मग या लंडनमध्ये झाल्याच्या नंतर अनेक व्यक्तींचा यांच्यामध्ये काय होता, सहभाग होता.
अस्पृश्यांचे दलितांचे कैवारी म्हणून ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण म्हणतो ते तिन्ही जे काही राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे यांना हजर होते. 1930 आहे, 1931 आहे, 1932 आहे. मग सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी काय केलं, मुद्दा मांडला की जे दलित समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, पूर्वीपासून काय झालेला आहे, मागास राहिलेला आहे, कुठेतरी याच्या अंतर्गत आपण म्हणू शकतो दडपले गेलेला आहे, समाजाचं प्रेशर त्या समाजावर आहे. अशा व्यक्तींना तुम्ही काय करायला पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ द्यायला पाहिजे. त्याची मागणी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये सायमन कमिशन समोर केली. परंतु दुसऱ्या साईडलाच आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी सुद्धा 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आलेले होते, बरोबर. मग भारताचं त्यांनी 2-3 वर्ष भ्रमण केलं. भारतामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी जाणून घेतले. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की 1927ला ज्यांनी सायमन कमिशन समोर मागणी केली किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तेव्हा त्यांनी मांडलं की स्वतंत्र मतदारसंघ हे दलितांना अस्पृश्यांना देण्यात यावे. ही गोष्ट महात्मा गांधीजींना आवडली नाही. की कुठेतरी स्वतंत्र मतदारसंघ मागत आहे म्हणजे चुकीचं आहे. याऐवजी तुम्ही जर राखीव मतदारसंघ मागत असेल तर ते योग्य आहे. म्हणूनच आपल्याला माहित आहे की 1932 मध्ये पुणे करार झालेला आहे. पुणे कराराला हा प्रश्न आपला नेटसेटच्या एक्झामला आलेला आहे की पुणे कराराला ऐक्य करार सुद्धा काय केलं जातं, म्हटलं जातं. पुणे करार आहे, ऐक्य करार म्हटलं जातं किंवा यालाच एरवडा करार सुद्धा म्हटल्या जातं. ही तिन्ही नावं काय आहे, एकाच याला दिलेले आहे. 1932. आता हे ऐक्य करार, पुणे करार, एरवडा करार हे झालेला कोणासोबत होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी आणि एम.के. गांधी. मग यांच्यात मी इन डिटेल जर पाहायचं असेल तर खूप काही आहे की दोघांना मान्य नव्हत्या ह्या गोष्टी. म्हणजे यामध्ये मग खूप हे झालं त्यांचं. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगण्यात आलं, महात्मा गांधीजींनी कुठेतरी हरताळ म्हणजे जे उपोषण आहे कुठेतरी हे उपाशी राहण्यासाठी ठरवलं. मग अशा सिच्युएशनमध्ये कुठेतरी बाबासाहेबांना वाटलं की ठीक आहे, आपण कुठेतरी माघार म्हटल्यापेक्षा आपण ठीक आहे, आपण थोडं काय करूया, समजून घेऊया. ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या आणि मग 1932ला जो पुणे करार झाला, या पुणे कराराअंतर्गत मग स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय केलेलं आहे, आपण राखीव मतदारसंघ देण्याचं ठरवलेलं आहे. मग आता स्वतंत्र आणि राखीव मध्ये दोन फरक आहे, ते तुम्हाला मी सांगते की स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय. आता सद्यस्थितीत दिल्या जातं. आपल्याला माहिती आहे की महिलांना आपल्याला नारी शक्ती विधेयक बिल आहे, ज्या बिल आहेत त्याच्यावर प्रश्न तुम्हाला यावेळेस नक्की येऊ शकतो की जे 28वं विधेयक बिल आहे, 128वं घटना दुरुस्ती विधेयक बिल आहे. या अंतर्गत आपल्याला 33% आरक्षण लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हा जे काही 128वं विधेयक बिल आहे हे 2026 पासून काय होणार आहे, लागू होणार आहे. कारण आता आपली जनगणना जी झाली होती 2011ला, त्या 2011 पासून आपल्याला 2021 मध्ये अपेक्षित होती राज्य काय होणे, जनगणना होणं. परंतु 2021ला आपल्याला माहिती आहे 20 आणि 21च्या काळामध्ये आपल्याला जो पॅन्डेमिक होता, जो कोरोनाचा काळ होता, आणि या काळामध्ये आपल्याला जनगणना घेणं पॉसिबल झालं नाही. कारण की दर 10 वर्षांना काय होतं, जनगणना होतं, आपल्याला माहिती आहे. ओके. आता बघा 21 ते 1 व्हायला पाहिजे पण झाली नाही. आता 2025-26ला जनगणनेसंदर्भात तरतुदी केल्या जाईल आणि त्यानंतर आता जी होणारी विधानसभा आहे किंवा लोकसभा आहे यामध्ये आपल्याला 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे. आता जर सद्यस्थितीत लोकसभेमध्ये महिला जर पाहिल्या तर किती आहे, ओनली 75 महिला, सॉरी 75 महिला आपल्याला पाहायला मिळतं. आणि टोटल जर आपण केलं तर 545 लोक काय आहे लोकसभेमध्ये आहे. आणि 545 पैकी केवळ 75 महिलाच आपल्याला काय मिळतं, आपल्या लोकसभेमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचा किती प्रमाण आहे, किती वाटा आहे हे आपल्याला काय करता येतं, सांगता येतं. एकदम नगण्य प्रमाण आपल्याला दिसून येतं. म्हणून ह्या गोष्टी केल्याचं आपल्याला सांगता येतं. आता बघा स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे स्पेसिफिक एखादी कास्ट आहे, त्या कास्ट मधील व्यक्ती काय आहे, उमेदवार आहे. तो उमेदवार असल्याच्या नंतर त्या व्यक्तीने काय करायचं, त्या व्यक्तीचं किंवा त्याच कम्युनिटीमधील लोकांनी त्याच व्यक्तीला काय करणे, वोटिंग करणं, याला आपण म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ. फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी मधली एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची काय झाली आहे, आपण त्या व्यक्तीला उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. त्या व्यक्ती उमेदवार म्हणून घोषित केल्याच्या नंतर
जी कम्युनिटी आहे, जो समाज आहे, ओबीसी कम्युनिटी मधली लोकच त्यांना काय करणार, निवडून देणार. इतर लोक त्यांना मतदान करणार नाही. याला म्हटलं जाते स्वतंत्र मतदारसंघ. आता जर आपण विचार केला तर हे कदाचित चुकीचं म्हणू शकतो आपण, पण याच्या मागचे अँगल आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की दोन्ही आपण अँगल पाहू, की पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो की बाबासाहेबांनी असं का म्हटलं असावं आणि गांधीजींनी असं का असू नये असं का म्हटलं असावं, हे दोन्ही अँगल आपण काय करू, चेक करू. बाबासाहेबांना वाटलं कुठेतरी की अस्पृश्यांना जर आपण आता आपण जर काय करणार, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार देणं आपल्याला का गरजेचं होतं, तर समाजामध्ये उच्चवर्गीय लोक आहे, जे बहुसंख्याक लोक आहे, हे जर अल्पसंख्याक म्हटल्यापेक्षा आपण जे बौद्ध कम्युनिटीमध्ये म्हणू शकतो किंवा जो दलित समुदाय म्हणू शकतो, जो शूद्र समुदाय म्हणू शकतो आपण, यांना जर निवडून जायचं असेल, यांना जर आपण उमेदवार म्हणून जर घोषित करणार असेल, तर या कम्युनिटीमधील लोक यांना निवडून देणार नाही. आणि निवडून जरी दिलं, जरी त्यांना आपण ठरवलं की ठीक आहे दलित समाजातील व्यक्ती समोर आलेला आहे, त्यांना उमेदवार म्हणून घोषित जरी केलं, तरीही आपल्याला माहिती आहे की आज जरी आपण गावात पाहतो, जो हे आहे सरपंच जे आहे, ती जरी स्त्री असेल, ती काय आहे, नाममात्र आहे. तिचा पतीच काय करतात, पूर्ण राज्यकारभार पाहतात. तशीच सिच्युएशन काय होऊ शकतं, त्या काळामध्ये येऊ शकत होती की जरीही दलित समाजातील व्यक्तीला आपण उमेदवार म्हणून घोषित केलेलं असेल आणि इतर लोकांनी जे निवडून दिलेलं असेल, ते लोक काय करणार, यांच्यावर त्यांच्याच म्हणण्यानुसार काय करावे, निर्णय घ्यावे लागणार किंवा त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करणार. या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ असावं असं काय केली होती, मागणी केलेली होती. आता आपण हे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्ह्यू. आता गांधीजींचा व्ह्यू काय होता. गांधीजींना वाटायचं कुठेतरी की यामुळे धार्मिक तेढ आपल्या इथं निर्माण होऊ शकतो, की आपल्याच कास्टचा व्यक्ती आपल्यालाच निवडून देणार. यामुळे काय होऊ शकतं की एक जे आपल्या भारताने आपण जे ठरवलेलं आहे, विविधतेमध्ये एकता. भारतामध्ये काय आहे, सर्व जाती धर्म हे एक आहे. आपण धर्मनिरपेक्षता आपण काय केलेली आहे, स्वीकारलेली आहे. आणि यासाठी जर आपण स्पेसिफिक एका कास्टमधले व्यक्तीच एखाद्या कास्टमध्ये व्यक्तीला जर आपण निवडून देत असेल, तर यामुळे धार्मिक तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतं. हा व्ह्यू होता आपल्याला म्हणता येईल गांधीजींचा. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी आपण काय देऊया, राखीव मतदारसंघ देऊया. की राखीव मतदारसंघामध्ये आपल्याला काय मिळतं, की जरीही ओबीसी कॅटेगरी मधला व्यक्ती उमेदवार म्हणून घोषित करत असेल, आपण त्यांना जरी आपण राखीव मतदारसंघ म्हणून आपण घोषित करत असेल, तर निवडून देणारी व्यक्ती हे कोणतेही कम्युनिटीचे असू शकतात. याला म्हटलं जातं राखीव मतदारसंघ. ओके, ह्या दोन गोष्टी समजल्या सगळ्यांना. ठीक आहे, हे झाले दोन्ही व्ह्यू. आपल्याला असं कोणत्याच नेत्याबद्दल, कोणत्या सोशल रिफॉर्मर बद्दल आपल्याला निगेटिव्ह काही विचार करायचा नाहीये. ज्याही गोष्टी केल्या त्या आपापल्या काळानुसार, आपल्या याच्यानुसार काय होतं, ते योग्यच होतं असं म्हणून आपण काय करायचं, चालायचं. कारण की आपल्याला दोन्ही व्ह्यू पाहणं काय असतं, गरजेचं असतं. कोणत्याही नाण्याला काय असतात, दोन बाजू असतात. तर ते आपण दोन्ही बाजूचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आपल्याला जे वाटतं किंवा आपल्याला जे कानावर ऐकू येतं यावर विश्वास न ठेवता आपण स्वतः जे पाहतो, जे आपण गोष्टी करतो, त्यावर आपण जास्त विश्वास ठेवणं काय असतं, गरजेचं असतं. हे झालं स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ. तुम्हाला सगळ्यांना समजलं का? नसेल समजलं, राखीव मतदारसंघ म्हणजे काय आणि स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये पण महत्त्वाच्या आहे, की नेमकं काय असायला पाहिजे. आणि हे जे आपले व्ह्यू आहे, आपले विचार करण्याची जी क्षमता आहे, ही यावर काय करतं, डिपेंड करतं. म्हणून जर समजलं नसेल तर तुम्ही आजही मला हे सांगू शकता की मला समजलं नाही, तुमचं तुम्हाला काय करते, समजून सांगते. ओके, आता आपण बोलूया. आपण काय पाहत आहे, गोपाल कृष्णजी गोखले. त्यावरून मी तुम्हाला हे संपूर्ण हिस्ट्री, स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघासाठी मी ही हिस्ट्री सांगितलेली आहे. जो 1921चा कायदा होता, त्यानंतर सायमन कमिशन आहे, गोलमेज परिषदा लंडनमध्ये झालेल्या, पुणे करार आहे, हे सर्व आपल्याला पाहता येतं. आपला हिस्ट्री हा सब्जेक्ट नाही आहे, पण हिस्ट्री सांगण्याचा उद्देश आपला एकच असतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या याच्यामध्ये काय असतं, इंटरलिंकेज काही गोष्टी असतात. ह्या गोष्टी सांगण्याशिवाय मी तुम्हाला कितीही सांगितलं असं स्वतंत्र मतदारसंघ आणि हे म्हणजे काय होते, पण त्याचा इतिहासही सांगणं तेवढंच गरजेचं होतं. म्हणून मी तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. यामुळे तुमचा टाइम वेस्ट झाला असतो म्हणू नका, आणि मुळीच झालेला नाही आहे. बघा आता बघा, त्यामध्ये समोर बघू आपण. गोपाल कृष्ण गोखले, भारत सेवक समाज, याचे जे आपण ऑब्जेक्ट पाहिला, त्या ऑब्जेक्ट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारताची आपल्याला काय करायची आहे, सेवा करायची आहे. भारताची सेवा करत असताना आपण इतर कुठेही नोकरी न करता आपण भारतासाठीच काय करायला पाहिजे, काम करायला
करायला पाहिजे यासाठी भारत सेवक समाजाची काय केली होती, स्थापना 1905 मध्ये केलेली होती. हे तुम्ही लक्षात ठेवा, 1905 भारत सेवक समाज, गोपालकृष्णजी गोखले. The aim of the society was to train national missionaries for the service of the India, to promote by all constitutions means the true interest of the Indian people, and to prepare a cadre of selfless workers who were to devote their lives to the cause of the country in a religious spirit. After Gokhale's death, 1915, Srinivas Shastri took over a resident. आता गोपालकृष्ण गोखले यांचा जन्म कधी झाला ते आपण पाहिलं, 1966 मध्ये झाला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक उदारमतवादी नेते होते, जे लिबरल त्यांची थिंकिंग होती. आपल्याला माहिती आहे की 1991 मध्ये आपण काय केलेलं आहे, LPG धोरणाचा आपण स्वीकार केलेला आहे, ज्यामध्ये लिबरलायझेशन आहे, प्रायव्हेटायझेशन आहे आणि ग्लोबलायझेशन आहे. म्हणजे जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे आणि उदारीकरण आहे. म्हणजेच 1991 ला आपली जी इकॉनॉमी आहे, आपण एक संकुचित नॅरो माइंडनं आपण इकॉनॉमी आपली डेव्हलप करतो, परंतु ते न करता आपण ओपन माइंडेड काय केलेली आहे, आपली इकॉनॉमी केलेली आहे. तशाच पद्धतीचं उदार जे धोरण आहे, उदार धोरण हे गोपालकृष्ण गोखले यांचं होतं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये. त्यांनी 1905 मध्ये सर्वंट ऑफ द इंडियन सोसायटीची काय केली होती, स्थापना केली होती. त्याचा उद्देश काय होता की भारताच्या सेवेसाठी राष्ट्रीय मिशनरी जे आहे हे आपल्याला प्रशिक्षित करायचे आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे की नेमकं आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं असेल तर आपण कशा पद्धतीने तिथं काम करायला पाहिजे. त्यानंतर बघा, सर्व घटनात्मक मार्गांनी आणि भारतीय लोकांच्या खऱ्या हितांचा प्रचार करणे, धार्मिक भावनेने देशासाठी आपले जीवन समर्पित करणे, हे निस्वार्थ कार्यकर्त्याचा आपण एक आपल्याला काय बनवायचं होतं, केडर बनवायचा होता की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे. आपण भारत जे आहे, भारताला निस्वार्थ भावनेने आपण काय करायला पाहिजे, जे कार्य आहे ते आपण पार पाडायला पाहिजे. या उद्देशाने भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये गोपालकृष्ण गोखले यांनी केलेली होती. तुम्ही वाचलेलं असेल, तुम्ही रीड केलेलं असेल हिस्ट्रीमध्ये की 1885 पासून जे झालेलं आपल्याला आपल्या मागण्या आपण मागायला पाहिजे, यासाठी 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली, स्थापना झाली. जी स्थापना कोणी केलेली आहे की ॲलन ह्यूम या व्यक्तीने काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. त्याचे पहिले अध्यक्ष गोपालकृष्ण गोखले होते, त्यानंतर पारशी अध्यक्ष आहे किंवा दादाभाई नौरोजी आहे, अशा अनेक लोक काय झाले, मग वेगवेगळे अध्यक्ष झाले. हे पाहत असतानाच आपल्याला जे अधिवेशन होत होते, त्या अधिवेशनामध्ये आपण आपल्या काय मांडण्या मागत होतो की ठीक आहे, आमचे हे प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय करून द्या, सॉल्व्ह करून द्या. अशा सनदेशीर मांडण्यासाठी आपण काय केली होती, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली होती. त्यामध्ये मग 1905 आहे, बनारस इथे झालेलं आहे अधिवेशन. त्या 1906चं अधिवेशन जे आहे, 1905च्या हे लक्षात ठेवा तुम्ही, 1905चं बनारस इथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपालकृष्ण गोखले होते. ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. बघा, त्यानंतर मग 1915 नंतर जेव्हा गोपालकृष्ण गोखले यांचे निधन झाले, त्यांची डेथ झाल्याच्या नंतर भारत सेवक समाजाचं काम असो किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम असो, श्रीनिवास शास्त्री यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कालच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखल्या जातं, तर गोपालकृष्ण गोखले यांना ओळखल्या जातं. हे तुम्ही काय करा, तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, इतकेच गोष्टी काय करतात, सफिशियंट आहे. बघा, आपण पुढे बघूया सरोजिनी नायडू. त्याबद्दल ही पण एक काय एक सोशल रिफॉर्मर आहे, हे आपल्याला माहिती आहे. सरोजिनी नायडू यांचा म्हणजे जवळचा संबंध आपल्याला जर पाहायला पाहतो विचार केला आपण, तर गांधीजी आहे
गांधीजींची एक संबंध म्हणजे त्यांचे एक हे म्हणू शकतो आपण, चांगल्या पद्धतीने त्यांची बॉन्डिंग होती हे आपल्याला पाहायला मिळतं. सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीजींना मिकी माऊस म्हटलेलं आहे. हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की कोणी काय म्हटलेलं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. अशा पण पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि महात्मा गांधीजींनी सरोजिनी नायडू यांना बुलबुल असं म्हटलेलं आहे. हे झालं त्यांचे थोडं महत्त्वाचं. आता बघा, सरोजिनी नायडू वॉज बॉर्न 13 फेब्रुवारी 1879. 1879 मध्ये यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. शी वॉज अ रिनाउन्स protects and social worker. She inspired the masses with the spirit of the nationalism thoughts her patriotic poem. काय करायचे की एक लेखिका म्हणून यांचं एक राष्ट्रभक्त गीत किंवा राष्ट्रीय याच्याबाबत लिहिणारं जे काही गीत आहे किंवा राष्ट्रीय बद्दल बनवलेल्या काही कविता आहे, एक पोयट म्हणून सुद्धा सरोजिनी नायडूची काय आहे, ओळख आहे. She stood for the voting rights for the women and took an active interest in the political situations in the country. भारतामध्ये असणारे महिलांना काय द्यायला पाहिजे, वेगवेगळे अधिकार द्यायला पाहिजे. वोटिंगचा अधिकार महिलांना काय करायला पाहिजे, आपण द्यायला पाहिजे. यासाठी यांनी काय केलेले आहे, प्रयत्न केलेले आहे. आणि पॉलिटिकल जे काही राजकारणामध्ये आवड असणारी ही एक काय होती, स्त्री होती, हे असं आपल्याला सांगता येतं. शी ऑल्सो हेल्प टू स्टेप अप द ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स. आता जे काही ऑल इंडिया कॉन्फरन्स होती, या कॉन्फरन्सचे जे परिषद आहे ती स्थापन करण्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, सरोजिनी नायडू यांनी मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बस एवढं सफिशियंट ह्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे की एक महात्मा गांधीजींचं आपण जे पाहिलं, बुलबुल म्हटलं किंवा मग त्यांना मिकी माऊस म्हटलं, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचा जन्म लक्षात ठेवला नाही ठेवला तरी काही इम्पॉर्टंट नाही आहे तेवढं. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की यांनी महिलांना राजकीय अधिकार म्हणून जो मतदानाचा अधिकार आहे ते द्यायला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे. राजकारणामध्ये त्यांना आवड होती. तुम्हाला माहिती आहे सरोजिनी नायडू की समथिंग, मला ते आठवत नाही आहे, मी वाचलेलं आहे बऱ्याच दिवसाच्या आधी की सरोजिनी नायडू मुख्यमंत्री की राज्यपाल आय थिंक पहिली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जरी आज माझं चुकलं असेल तरी मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला त्याचं कन्फर्म आन्सर सांगणार आहे. चुकलं तुम्ही सांगणार नसेल तर मला तरी असं वाटतं की माझं बरोबरच आहे, पण तरी सांगून देते की. आणि त्यानंतर ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स आहे, या कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सहभाग घेऊन एक मदत घेऊन त्यांनी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते राजकारणामध्ये त्यांचा एक सक्रिय सहभाग, त्यांना एक आवड होती, ही इथपर्यंतच काय आहे, महत्त्वाचं आहे. आता बघा, पेरियर ई व्ही रामास्वामी नायकर. बघा, ही वॉज अ बॉर्न ऑन 17 सप्टेंबर 1879. ही स्टार्टेड. बघा, दोघांचाही जन्म जी इयर आहे ते सेम आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं, आपल्याला इलिमिनेशन करताना किंवा काही गोष्टी करताना समकालीन कोण कोण होते हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी इझी जातं की 1879 मध्ये सरोजिनी नायडू यांचा पण जन्म आहे. पेरियार स्वामी आहे, यांचा पण काय आहे, इथे जन्म आपल्याला पाहायला मिळतं. बघा, त्यानंतर ही स्टार्टेड सेल्फ रिस्पेक्टेड मुवमेंट. सर्वात महत्त्वाचं आहे आणि नोट डाऊन करून ठेवा की पेरियार स्वामी यांनी स्वाभिमानी संघटनेची काय केली होती, स्वाभिमानी चळवळीची त्यांनी स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर ही इन द मिड्स 1920 म्हणजे 1920च्या दरम्यानमध्ये आपल्याला मध्यवयाच्यामध्ये सांगता येतं की द मुवमेंट एम ॲट अ नथिंग शॉर्ट ऑफ द रिजेक्शन्स ऑफ अ ब्राह्मणिकल रिलिजियन्स and culture which Periyar held was the prime institute of exploitations of the lower caste. He sought to undermine the position of the Brahman priest by the formalizing weddings without Brahman priest. तर त्यांनी काय सांगितलं की जी स्वाभिमानी चळवळ त्यांनी सुरू केली, त्या स्वाभिमानी चळवळ 1920च्या दरम्यान किंवा मध्यामध्ये सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, या चळवळीचा उद्देश काय होता, स्वाभिमानी चळवळीचा, की ब्राह्मण जो धर्म आहे किंवा संस्कृती हे नाकारण्यापेक्षा आपण कमी करायला पाहिजे. जो आपण आता मध्यस्थी म्हणून डायरेक्ट सत्यशोधक समाजाने तर डायरेक्ट सांगितलं, महात्मा गांधीजींनी सर्व सांगितलं की आपल्याला सर्वशी मध्यस्थी म्हणजेच आपण एखादं कार्य करत आहे, मला माझ्या वडिलांना भेटण्यासाठी, माझ्या गुरुदत्त व्यक्तींना भेटण्यासाठी, मला देवाला भेटण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थीची गरज भासणार नाही, असं त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं होतं. तसं त्यांना पण सांगायचं आहे की मध्यस्थी जो आहे, जो ब्राह्मण वर्ग आहे किंवा ब्राह्मण विचारसरणी आहे, याची आपल्याला काहीही गरज नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण काय करायला पाहिजे, ते कमी करायला पाहिजे. जे पेरियार यांना खालच्या जातीच्या शोषणाचे प्रमुख साधन वाटत होते,
कारण की ब्राह्मण जे वर्ग आहे याच्यामुळे किंवा आपण म्हणू शकतो की जे खालच्या म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की दलित, मागासलेले, महिला, वृद्ध, बालक हे काय एक मागासलेले पूर्वीपासूनच त्यांच्यावर काय झालेलं आहे, प्रेशर झालेलं आहे. पूर्वीपासूनच हे घटक मागास राहिलेला आहे. याच्यासाठी त्यांचं काय करत त्यांना एक महत्त्वपूर्ण योगदान द्यायचं होतं. त्यांचं एक शोषण जे होत आहे हे शोषणातून त्यांना दूर करायचं होतं. ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाहाची औपचारिकता करून त्यांनी ब्राह्मण पुरोहिताचे स्थान कमी करण्याचा काय केलेला होता, प्रयत्न केलेला होता. की जो आजही आपल्या इथं लग्न, कोणतेही लग्न असो, कोणताही चांगला प्रसंग असो, एखाद्या व्यक्तीने घर घेतलेलं असेल त्या घराचंही उद्घाटन म्हणू शकतो त्या, किंवा कोणतंही काम असो, एक शुभ कार्य करत असताना आपण ब्राह्मणांच्या हातातून काय करतो, विधी पार करत असतो. हा विधी करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की आपण काय करायला पाहिजे, याच्यामध्ये आपण कमी कमी प्रमाणात हे करायला पाहिजे की ब्राह्मणांचं वर्चस्व म्हणू शकतो किंवा ब्राह्मणांचं जे काही विधी आहे त्या पद्धतीमध्ये आपण काय केलं पाहिजे, थोडं इरेडिक्शन्स म्हणू शकतो किंवा कमी कमी प्रमाणात ते करायला पाहिजे, किंवा ते आपण एक दिवस मग आपण काय करणार आहे ते पूर्णपणे बंदच करून टाकायला पाहिजे. ह्या गोष्टी यांनी पेरियार स्वामी यांनी सांगितलेलं होतं. बाकी काही लक्षात ठेवू नका की पेरियार स्वामी यांच्याबद्दल त्यांनी स्वाभिमानी चळवळीची काय केली होती, स्थापना केली होती. आणि त्या स्थापनेचा उद्देश एकच की जे दलित समाज आहे, तो मागासलेला घटक आहे, यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारातून त्यांना काय करायचे आहे, दूर करायचे आहे, बाहेर काढायचं आहे. आणि पुरोहित वर्गाचं जे आहे, पुरोहित म्हणतो आपण त्यांना, ब्राह्मण म्हणतो आणि त्यांना द्विज म्हटलं जातं. मराठीत मला माहिती असेल, मराठीचा अभ्यास करत असताना जे वेगवेगळे समानार्थी शब्द असतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं द्विज, द्विज याचे 3 अर्थ होते. 3 शब्दाचा एका शब्दाचा अर्थ 3 होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्या DMERच्या एक्झामला लक्षात राहील किंवा इतरही कोणत्याही एक्झामला तुम्हाला ते कामी येईल. द्विज म्हणजे काय होतं, दात होतं, दात. आणि द्विज म्हणजे पक्षी पण होतात आणि द्विज म्हणजेच ब्राह्मण पण होतात. हे तिन्ही याचा, द्विज याचा या एका शब्दाचा अर्थ हे तिन्ही अर्थ होतात. हे तुम्हाला काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. ब्राह्मण वर्गांचा, पुरोहित वर्गांचं वर्चस्व कमी करण्यासाठी जी स्वाभिमानी चळवळीची स्थापना पेरियार यांनी केलेली होती. ओके, समोर बघूया आता बाळशास्त्री जांभेकर. बघा, बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण जर पाहायचं गेलं तर अभ्यासामध्ये यांच्याबद्दल खूप काही आहे म्हणजे, पण आपण आपल्याला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच बाबी आपण काय करू, पाहू. तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम तर आपण म्हणू शकतो की वृत्तपत्राचे जे आहे जनक म्हटले जाते. 6 जानेवारीला काय केलं जातं, जागतिक म्हणू शकतो किंवा राष्ट्रीय पत्रकार दिवस किंवा राष्ट्रीय मराठी दिवस म्हणून आपण ते पत्रकार दिवस म्हणून साजरा करत असतो. त्या करण्यामागचा उद्देश पण हाच की 6 जानेवारी 1832 मध्ये पहिलं वृत्तपत्र जे आहे, जे दर्पण आहे, म्हणजे मराठी भाषेतलं जो दर्पण वृत्तपत्र आहे, ते वृत्तपत्राची सुरुवात यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग 1832 आहे, त्याच्यानंतर मग कालांतराने त्यांनी काय म्हणू शकतो, दिनदर्शिका नावाचं एक मासिक, त्याला आपण नियतकालिक म्हणतो, ते त्यांनी सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला काय करतं, काही गोष्टी इथं पाहायला मिळतं. ते आता आपण बघूया. बघा, बाळशास्त्री जांभेकर वॉज बॉर्न 6 जानेवारी 1912. म्हणजे त्यावरूनच 6 जानेवारीवरूनच आपण मग 6 जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून घोषित केल्याचं पाहायला मिळतं. फादर ऑफ मराठी जर्नलिझम, मराठी याचे जे काही नियतकालिक आहे, जे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखल्या जातात. नोट डाऊन करून ठेवा. बाळशास्त्री जांभेकर इज रिनाउंड फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन्स इन द फील्ड ऑफ द प्रिंट मीडिया अँड सोशल अवेअरनेस. सर्वात महत्त्वाचं यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, वृत्तपत्रामध्ये लिखाणामध्ये यांचं काय होतं, मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन्स होतं. आणि या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून जे आता पूर्वीचे वेगवेगळे वृत्तपत्र झाले, तुम्ही लक्षात ठेवा की साने गुरुजी यांनी केलेलं, साने गुरुजी यांचे काय होते, 3 वृत्तपत्र होते, ज्यामध्ये साधना नावाचं वृत्तपत्र होतं. मला वृत्तपत्र सांगून देते मी थोडं, माहिती असावं आपल्याला हे वृत्तपत्राबद्दल पण विचारतात पेपरला. बघा, साने गुरुजी, साने गुरुजीचं वृत्तपत्र लक्षात ठेवा, साधना नावाचं वृत्तपत्र होतं. विद्यार्थी नावाचा प्रश्न होतं. बघा, अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं की आज जरी हा प्रश्न MPSC ला विचारला असेल किंवा एखाद्या सरळ सेवेला विचारला असेल, तर उद्या हा प्रश्न एखाद्या म्हणजे एखाद्या स्पेसिफिक
काय म्हणू शकतो आपण, सिलेबसला किंवा स्पेसिफिक एक्झामला विचारला जाऊ शकतो, की त्यांच्या लक्षात आहे की हा प्रश्न आता आपण या एक्झामला विचारलेला आहे आणि हा आता प्रश्न या आपल्याला एक्झामला विचारायचा असतो. म्हणजे कधीही अभ्यास करत असताना किंवा PYQ ज्याला म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या सेट नेटचे पण तुम्ही अभ्यास करत असताना सेट नेटचा पण पेपर काय करा, समोर ठेवा आणि समोर ठेवल्याच्या नंतर तुम्ही काय करा, ॲनालिसिस करा की नेमकं जो सोशल केसवर्क आहे याच्याबद्दल किती पेपरला प्रश्न आलेले आहे आणि ते कसे आलेले आहे. अप्लाइड बेस क्वेश्चन आहे की डायरेक्ट फॉर्ममध्ये तुम्हाला येणार नाही की 4P म्हणजे काय होतं आणि सोशल केसवर्कचे जनक कोण आहे, मेरी रिचमेंट आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आता तेच ते प्रश्न विचारणार आहे का, त्यामध्ये काय करणार आहे, थोडं चेंजेस करणार आहे की ठीक आहे मेरी रिचमेंट हे आपण केसवर्कचे जनक आहे आपण म्हटलं, ठीक आहे मान्य आहे, इथपर्यंत मान्य आहे. त्याच्यानंतर समोर जाऊन ते विचारेल की 1917 मध्ये त्यांनी काढलेल्या बुक्सचं नाव काय. मग काय असणार, सोशल डायग्नोसिस, ज्याला आपण सामाजिक निदान म्हणत असतो. तर हे काय झालं, इन डिटेल्समध्ये जाऊन जाण्याच्या किंवा आतमध्ये जाऊन म्हणजे जे PYQ अनालिसिस आपण ज्याला म्हणतो, मेरी रिचमेंटवर आज एक प्रश्न विचारला आहे, उद्या त्याच्या इन डिटेल्समध्ये जाऊन काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. हे आपल्याला झाले PYQ अनालिसिस. अभ्यास करत असताना तुम्ही ह्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या की या प्रश्नाचा या पेपरमध्ये 2020ला हा प्रश्न विचारला आहे, 2021ला तुम्हाला त्याच्याबद्दल मेरी रिचमेंट बद्दलच इन डिटेल्समध्ये जाऊन प्रश्न विचारेल. असं हे गोष्टी लक्षात ठेवायला गरजेचं आहे. आता बघा, आणखी मी तुम्हाला सांगते की अभ्यास करत असताना आणखी काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, की करंट बेस आपण कसं द्यायचं, की जसं चिपको आंदोलनाचे जनक ज्यांना आपण काय म्हणतो, सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा यांचं 2022 मध्ये 23 मध्ये यांचं काय झालंय, निधन झालेलं आहे. मग आपल्या सोशल वर्कचा एक महत्वाचा भाग जो मुवमेंट आहे, जो सामाजिक चळवळी आहे. मग अभ्यास करत असताना काय लक्षात ठेवायचं की हे एक सामाजिक चळवळीचे एक प्रणेते होते, एक जनक होते. ऑब्विसली गेल्या 1-2 वर्षामध्ये प्रश्न विचारला नाही, पण आता येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू शकते. मग आपण म्हणू शकतो की चिपको आंदोलनाचे जनक जे सुंदरलाल बहुगुणा आहे, यांचा जन्म माहिती असायला पाहिजे. यांनी केलेल्या वेगवेगळ्या मुवमेंट्स आहे, ते कुठे केलेल्या, उत्तराखंडमध्ये सुरुवात केलेली होती मुवमेंट किंवा काय कशा संदर्भात ती मुवमेंट होती, त्यांनी आणखी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कोणत्या कोणत्या चळवळीमध्ये होतं, ह्या संपूर्ण बाबीची माहिती करून घेणं आणि आपल्या नोट्समध्ये, शॉर्ट नोट्समध्ये ते लिखाण करून ठेवणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. कारण सोशल समाजाशी किंवा सोशल वर्कच्या जे सिलेबस आहे त्याच्या निगडीत असणारा करंट बेस म्हणजे सुंदरलाल बहुगुणा यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवणं. अशा पद्धतीचं काय असतं, ॲनालिसिस असतं. अशा पद्धतीने काय करायचं असतं, अभ्यास करायचा असतो. तेव्हाच आपली जी सेट नेटची एक्झाम असतो किंवा इतरही एक्झाम काय होतात, क्रॅक होतात. हे झालं एक स्मार्ट स्टडी करणं. अभ्यास तर सगळेजण करतात. तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी असो किंवा इतरही कोणत्याही ठिकाण असो, अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. पण त्यामध्ये जर आपल्याला स्मार्टपणा दाखवून किंवा आपला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर आपल्याला स्मार्ट स्टडी करावं लागेल. ह्याही गोष्टीचं काय आहे, लक्षात आहे. मग तुम्हाला मी सांगते की त्यासाठी आपल्याला स्वतःला जर आपल्याला ओळखायचं असेल, बघा हा पण एक प्रश्न आहे की शॉर्ट ॲनालिसिस करणं काय आहे, गरजेचं आहे. की आपल्या स्ट्रेंथ काय आहे, आपल्या स्ट्रेंथ म्हणजे आपली शक्ती, आपल्याकडे पॉवर काय आहे, आपला विकनेस काय आहे, विकनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच आपल्याला संधी कोणत्या आहे आणि थ्रेट म्हणजेच आपल्याला येणारे धोके काय आहे. हे संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून काय करायचं असतं, आपल्या जीवनाचं ॲनालिसिस आपल्यालाच करायचं असतं. हे एक सायकियाट्रिक किंवा एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे की आपल्या डेली लाईफ्समध्ये पण आपल्याला काय करायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही NGO मध्ये जर गेले ना तर तुम्हाला या गोष्टीवर काम करायला सांगतात ते, की तुम्ही सांगा की तुमच्याकडे असणारे पॉवर काय आहे, पॉवर म्हणजे तुमच्याकडे असणारे स्ट्रेंथ काय आहे, की तुम्ही चांगलं कम्युनिकेशन करू शकता, यस या नो. तुम्ही इंग्लिशमध्ये चांगलं कम्युनिकेशन करू शकता, मराठीमध्ये कम्युनिकेशन करू शकता, तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने ऐकून घेऊ शकतात, लोकांना चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात किंवा लोकांकडून चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. तुमच्याकडे ग्रुप वर्क करण्याची चांगली कॅपेबिलिटी आहे. तुमच्याकडे आणखी कोणते स्किल आहे, याला म्हणू शकतो आपण स्ट्रेंथ. मला चांगलं लिहिता येतं पण मला चांगलं बोलता येत नाही, हे झाला विकनेस. मला चांगलं बोलता येतं, ही झाली माझी स्ट्रेंथ. ओके. त्यानंतर आपण म्हणू शकतो की ठीक आहे मला सगळं माहिती आहे, मला सगळं नॉलेज आहे, पण मला चांगलं लोकांसमोर प्रेझेंटच करता येत नाही, हा माझा विकनेस झाला. बरोबर आहे. म्हणजे असे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय असतात, काही स्ट्रेंथ असतात, काही विकनेस असतात. मला हिस्ट्री जमतं, मला पॉलिटिक्स जमतं, मला इकॉनॉमिक्स जमतं, मला जे सब्जेक्ट आहे ते मला सब्जेक्ट सगळं जमतं, पण मला मॅथ जमत नाही, हा माझा काय आहे, विकनेस आहे. ओके. मग जे जमतं त्या जमतेवर आपण काय करायचं, ठीक आहे जमते ना तर आपण डेली रुटीनमध्ये त्या गोष्टी करायच्याच, पण जे आपला विकनेस आहे, विकनेस म्हणजे जे आपला, या विकनेसवर आपल्याला काय करणं, काम करणं गरजेचं आहे.
प्रत्येक एक्झामची डिमांड आहे की मॅथ आलं पाहिजे. मॅथ जर येणार नाही तर आपला रिझल्ट निघणार नाही. मला असं म्हणून चालणार नाही की मला हिस्ट्री जमतं, पॉलिटी जमतं, मला इकॉनॉमिक्स जमतं, मला सगळे सब्जेक्ट जमतं. पण सगळे सब्जेक्ट जमून चालणार नाही ना, कारण की ज्या ठिकाणी आपला कट ऑफ लागणार आहे त्यामध्ये 20 मार्क्ससाठी आपलं मॅथ असणार आहे आणि मॅथ जर जमत नसेल तर कट ऑफच्या रेंजमध्ये आपण येणारच नाही ऑब्व्हियसली. म्हणजेच आपल्याला काय असायला पाहिजे, मॅथचं पण नॉलेज तिथं असायला पाहिजे. हे झाले आपले विषय. ऑपॉर्च्युनिटी काय आहे? मी सोशल वर्कचा अभ्यास केलेला आहे, मी MSW केलेला आहे. मला माहिती असायला हवं की माझ्या वॅकन्सीज कुठे कुठे असतात. समाज कल्याण ऑफिसला असतात, CDP ही नावाची एक पोस्ट आहे, किंवा दिव्यांग कल्याणमध्ये माझं असतं, कार्मिक विभागामध्ये असतं, किंवा इतरही जे काही एक्झाम आहे. वॉर्डन म्हणून माझी पोस्ट असतं, त्यानंतर अधीक्षक म्हणून माझी पोस्ट असतं, किंवा रिसर्चर ऑफिसरमध्ये, प्रोजेक्ट ऑफिसरमध्ये, अशा अदर एकदम वेगवेगळ्या जे पोस्ट आहे त्यावर आपल्याला अप्लाय करता येतं. कम्युनिकेशन चांगलं असेल, काउन्सिलिंग चांगली करता येत असेल तर आपलं काउन्सिलिंग एक स्किल आहे. म्हणजे सांगायचं काय आहे तर हे काय झालं, आपल्या ऑपॉर्च्युनिटी झाल्या. मला शोधता आलं पाहिजे की मी हा सिलेबस कंप्लीट केलेला आहे, ही डिग्री, ही हा डिप्लोमा मी कंप्लीट केलेला आहे. माझ्यासमोर असणारे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे. ओके, याला काय म्हणता येतात, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणता येतं. आता ठीक आहे, आपल्यासमोर थ्रेट म्हणजेच धोके काय काय आहे, आपल्यासमोरील धोके काय काय आहे. तर समाजामध्ये आजही सोशल वर्कला प्रोफेशनल सोशल वर्क म्हणून जर घेण्यासाठी तयार नसेल तर हे आपल्यासमोर असणारा काय आहे, एक धोका आहे. ह्या पण गोष्टीची आपल्याला कल्पना असायला पाहिजे. आणि आपण लोकांना कशा पद्धतीने प्रेझेंट करतो, आपण लोकांना कशा पद्धतीने समजून सांगू शकतो की माझ्याकडे जे काही गोष्टी आहे, म्हणजेच मी जे काही नॉलेज घेतलेलं आहे ही लोकांना प्रेझेंट करण्यासाठी एक प्रोफेशनली जे आहे, जे इथिक्स आहे, जे प्रिन्सिपल्स आहे, जे व्हॅल्यूज आहे, जे काही गोष्टी आहेत ते मी कशा पद्धतीने प्रेझेंट करतो, ह्याही गोष्टी काय असते इथं महत्त्वपूर्ण ठरतात. हे झालं आपल्या जीवनाचं, आपल्या याचं काय झालं आहे, ह्या गोष्टी आपल्याला डेली तुम्ही कोणत्याही NGO मध्ये जर गेला ना तर ही तुम्हाला करायला लावतं. आणि हे तुम्ही स्वतःच अॅनालिसिस करायला पाहिजे. तुम्हाला काय जमतं, तुम्हाला काय जमत नाही, माझ्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि माझं काय स्ट्रेंथ आहे, किंवा माझे थ्रेट्स, मला येणारे धोके काय आहे, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण हा स्वॉट अनालिसिस करू तेव्हा आपले जे डेस्टिनेशन आहे, या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय होईल, सोयीस्कर होईल. ओके, बघा मी तुम्हाला काय सांगत होते आणि काय सांगण्यात आलं. ठीक आहे, हे पण आपल्याला माहिती असायला हवं होतं. काही लोकांना माहिती असेल पण आपल्याला काही लोकांसाठी काम करायचं नाही आहे. तर सर्वसामान्य आपला सोशल वर्कचा उद्देशच काय आहे, ह्युमॅनिटिझम, म्हणजे सर्वसामान्य किंवा मानवतावादी दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं असतं. एका व्यक्तीला जमतं म्हणून सर्वच व्यक्तीला जमतं असं नाही. काम करत असताना आपल्याला सर्वांसाठीच काम करावं लागतं. काही लोकांना आज नवीन माहिती झाली असेल, काही लोकांना आधीच माहिती असेल किंवा रिकॉल होत नसेल. बघा, साने गुरुजींचे 2 वृत्तपत्र लक्षात ठेवा. साधना वृत्तपत्र आहे आणि विद्यार्थी वृत्तपत्र आहे. आता बघा, जे आहे गोपाळ गणेश आगरकर, समाज कल्याणचा जर तुम्ही पेपर दिला असेल ना, जो पेपर 25 डिसेंबरला होता, समाज कल्याण आयुक्त 1, तो जेव्हा आपण पेपर दिला त्या पेपरमध्ये असे म्हणू शकतो एका वाक्यात असणारे प्रश्न अनेक होते. त्याला आपण त्याचा जर रेशो आपण जर केला 100 प्रश्नापैकी जर 50 किंवा 70 प्रश्न हे एका वाक्यातच होते असं सांगता येतं. पेपरची लेंथ किंवा पेपरचं जे हे आहे एकदम इझी लेवलची ती काय होती, एक्झाम होती. पण आपण तिथं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करू शकलो नाही, किंवा असं काही आहे काही गोष्टी, त्यामुळे आपलं काय म्हणजे कोणाचे रिझल्ट गेले असेल, कोणाचे रिझल्ट आले असेल. पण मी माझं पर्सनल सांगते की काही गोष्टींमुळे, मिस्टेकमुळे, 1-2 मार्क्समुळे काय होतं, आपला रिझल्ट जातं. ओके, बघा आता इथं काय आहे, गोपाळ गणेश आगरकर, तिथं त्या समाज कल्याण आयुक्ताच्या पेपरला प्रश्न कोणता आला सांगू तुम्हाला. प्रश्न आला होता की महिला आयोगाची स्थापना कधी झाली आहे, बरोबर आहे. जर आता आपल्याला माहिती असतं की 1992ला 90ला त्याची जरी स्थापना झाली असेल तर 1992ला वैधानिक दर्जा वगैरे दिलेला आहे. आपल्याला आन्सर माहिती असतं, पण 90 आहे स्पेसिफिक, 91 आहे का 92 आहे, त्या तिन्ही याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. आणि ऑप्शन काय असतात तसेच फ्रेम केलेले असतात. नॉलेज असून चालणार नाही, तर नॉलेजमध्ये आपल्याला परफेक्ट असणं काय असतं, गरजेचं असतं. आता बघा, गोपाळ गणेश आगरकरांचं वृत्तपत्र जरी लोकमान्य टिळकांनी जरी काढलेलं असेल, जरी लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र होतं, पण याच्यामध्ये संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर सुरुवातीच्या काळामध्ये काय करत होतं, 1881 मध्ये हे काम करत होते. कालांतराने गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वाद झाले. केसरी हे वृत्तपत्र इंग्रजीमधून निघत होतं. ओके, तर
सॉरी केसरी मराठीमधून निघायचं. याच्यावर पण प्रश्न असतात बरं. एक जरी मिस्टेक झाली ना तर तुमचा 1 मार्क्स जाऊ शकतो याची मला कल्पना आहे. कारण की मी पण एक स्टडी करते त्यामुळे मला त्याची चांगली कल्पना आहे. एका मार्काचं महत्त्व 0.50 मार्क्सने जाण्याचं महत्त्व हे मी पण चांगल्या पद्धतीने काय करते जाणू शकते. बघा केसरी 1881 मराठीमध्ये सुरू झालेला आहे. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे आपल्याला पाहायला मिळतं की यांच्यामुळे काय झाले, यांच्यामध्ये वाद झाले आणि वाद झाल्यामुळे राजकीय वाद आणि मी तुम्हाला आज सांगून देते की यांच्याबद्दलचे वाद काय होते. त्यांचा वाद होता की गोपाळ गणेश आगरकरांना वाटायचं कुठेतरी आपण सामाजिक सुधारणा करायला सुरुवातीला सामाजिक सुधारणा आपण करणं काय होतं गरजेचं आहे हे गोपाळ गणेश आगरकरांना वाटायचं. आणि लोकमान्य टिळकांना काय वाटायचं की लोकमान्य टिळकांना म्हणायचं होतं की पहिले राजकीय सुधारणा नंतर सामाजिक सुधारणा. आधी आपण लोकांना राजकारणात आणू, लोकांना राजकारणाचं उमेदवारी पद देऊ, त्यांना राखीव मतदारसंघ देऊ किंवा त्यांना राजकारणात आणू आणि त्यानंतर आपण काय करू समाजकर्ते त्यांना बनवू. पण गोपाळ गणेश आगरकर म्हणायचे की समाजामध्ये वेगवेगळ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे त्या प्रथा आपण आधी काय करू घालूया. पहिले सामाजिक कारण आपण समाजकारण करूया नंतर आपण काय करूया राजकीय कारण करूया. या दोन गोष्टीमुळे याच्यामुळे काय झालं यांच्यामध्ये मतभेद झाले आणि हे मतभेद झाल्यामुळे केसरी या वृत्तपत्राचा यांनी राजीनामा देऊन दिला आणि सुधारक नावाचं जे वृत्तपत्र आहे ते सुधारक नावाचं वृत्तपत्र यांनी सुरू केलेलं आहे. ते कधी केलं 1887 मध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग स्वतःच त्यांनी सुधारक वृत्तपत्र काढलं आणि त्यानुसार मग त्यांनी सुरुवात केली. हे झालं गोपाळ गणेश आगरकर. विचारलं जातं आता जेव्हा अप्लाइड बेस्ड प्रश्न असतात ना तेव्हा हे प्रश्न विचारले जातात की समाजकारणाचा कोणाचा भर होता. समाजकारण हे आधी समाजकारण करायचं हे आधी गोपाळ गणेश आगरकर करायचं होतं आणि आधी राजकारण करायचं म्हणजेच राजकीय दृष्टिकोनातून आपण सक्षम व्हायचं हे लोकमान्य टिळक यांना करायचं होतं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर खूप आहे पण आपल्याला तेवढं कामी नाही आहे आणि तेच कसं म्हणजे थोडं सिलेबसच्या वेगळं होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला तेवढं सांगत नाही. कारण की लोकमान्य टिळकांबद्दल जर सांगायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं ते जहालमतवादी विचारसरणीचे होते. त्यांचा एक विशिष्ट कार्यकाळ होता 1905 ते म्हणू शकतो आपण 1920 पर्यंत वगैरे त्यांनी चांगल्या पद्धतीनं राजकारणात सहभाग घेतला होता. आणि 1920 नंतर काय झालं एक ऑगस्ट 1920 नंतर त्याची डेट झाली आणि त्यानंतर मग महात्मा गांधीजी सक्रिय झाले. 1920 पासून ते 1947 पर्यंत जो गांधी युग म्हणून आपण काय केलं जातं कन्सिडर केल्या जातं. मग त्यांचंही कार्य आपल्याला महत्त्वपूर्ण पाहता येतं. बघा हे तुम्ही लिहून घ्या. साने गुरुजी साधना आणि विद्यार्थी गोपाळ गणेश आगरकर केसरी आणि सुधारक पत्र. म्हणजे तसं लोकमान्य टिळकच याचं हे करायचे पण यांच्या अंतर्गत सुद्धा हे काय केलं जातं येतं. त्यानंतर आपल्याला पाहता येतं आपण पाहतो तो जांभेकर बाळशास्त्री जांभेकर. तर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण हे पहिले वृत्तपत्र. त्यानंतर कालांतराने काय केलं आहे दिनदर्शिका दिनदर्शकच आहे. ही नियतकालिक त्यांनी काय केलं होतं स्थापन केलेलं होतं. की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दररोज निघणाऱ्या याला काय म्हटलं जातं वृत्तपत्र किंवा आपण म्हणू शकतो वृत्तपत्र म्हटलं जाते. दर 1 महिन्याने निघणाऱ्या गोष्टीला मासिक म्हटलं जातं. दर 6 महिन्याने निघणाऱ्या याला 6 महिने आहे 1 वर्ष झाले अशा काही गोष्टीचं काय असतं ठरलेलं असतं. मासिक आहे. त्रैमासिक दर 3 महिन्याने निघतं त्याला त्रैमासिक म्हणतं. 1 महिन्याने निघतं त्याला मासिक म्हणतं आणि जे डेली निघतं त्याला वृत्तपत्र नियतकालिक असं म्हटलं जातं. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता बघा त्यानंतर जे आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना काय म्हटलं जातं कामगार संघटनेचे किंवा कामगारांचे जनक म्हणलं जातं की ज्यांनी 10 जून 1890 मध्ये काय करून दिलं होतं रविवारची सुट्टी घोषित करून दिलेली होती. रविवार सुट्टी तारीख लक्षात ठेवा 10 जून 1890. ओके. त्यांचं वृत्तपत्र बघा दिनबंधू हे माहिती आपल्याला सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र होते. त्या अंतर्गतच मग दिनबंधूचं कार्य त्यांनी पार पाडलं. कालांतराने दिनबंधू गोपाळ गणेश लोखंडेंनी काय केलं कालांतराने ते वासुदेव बिर्जे यांच्याकडे दिलं आणि वासुदेव बिर्जे यांच्या नंतर मग ते तानुबाई बिर्जे यांच्याकडे आलेले आहेत. त्याची काय आहे क्रोनॉलॉजी आहे. मी तुम्हाला ते आदल्या लेक्चरला सांगितलेलं आहे. आणि गुराखी नावाचं सुद्धा काय होतं यांचं एक वृत्तपत्र होतं. सगळ्यांना दिनबंधू बद्दल काम केल्याचं माहिती आहे.
लोखंडे यांनी दिनबंधू या वृत्तपत्रात काम केलं, हे सगळ्यांना जगाला माहिती आहे. गुराखी नावाचं वृत्तपत्र सुद्धा त्यांचं होतं, हे काहीच लोकांना काय आहे माहिती आहे. तुम्ही माहिती ठेवा, लक्षात ठेवा. ओके. आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण वृत्तपत्र पाहत असताना आंबेडकर समता नावाचं वृत्तपत्र होतं, बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र होतं, बहिष्कृत भारत. त्यानंतर जनता नावाचं वृत्तपत्र होतं. जनता वृत्तपत्राचं रूपांतरण कालांतराने काही दिवसानंतर प्रबुद्ध भारत यामध्ये झालेलं होतं. ओके. हे तुम्हाला काय असायला पाहिजे, माहित असायला पाहिजे. हे तुम्ही शॉर्ट्समध्ये लिहून घ्या. जसं जसं मला वाटेल काही गोष्टी सांगायच्या तेव्हा मी तुम्हाला ते सांगतच जाईल, कारण की ह्या सगळ्या गोष्टी काय असतात इन डिटेल्स आपल्या सोशल वर्कच्या सिलेबसमध्ये ते येतात. कारण की हे सोशल रिफॉर्मर आहे. सोशल रिफॉर्मर बद्दल कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतात की ऑब्विसली वृत्तपत्राचं कार्य काय आहे. तुम्हाला जर विचारलं वृत्तपत्राचं कार्य काय आहे, वृत्तपत्राचं कार्य त्या काळामध्ये काय होतं की जनजागृती घडवून आणणं, की समाजामध्ये होत असणारे अन्याय, ब्रिटिशांनी आपल्यावर करत असलेले अन्याय, याला जर वाचा फोडायची असेल, लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल, तर आजच्यासारखं तेव्हाचे सोशल मीडिया होतं का, व्हॉट्सअप होतं का, फेसबुक होतं का, नाही ना. मग आपण लोकांना ही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून ते करावं लागेल. यासाठी काय केलं होतं, वृत्तपत्राची स्थापना वृत्तपत्रांच्या ह्या केलेल्या होत्या. तर वृत्तपत्रांसंदर्भात आपल्याला जर पाहायचं झालं तर 1876ला व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट होता. लॉर्ड लिटननी काय केलं होतं, प्रेस ऍक्टवर, या व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट अंतर्गत कुठेतरी वृत्तपत्रावरही बंदी आणलेली होती की तुम्ही वृत्तपत्र छापू शकणार नाही. कारण की यामुळे काय होतं, वृत्तपत्रामुळे अनेक लोकांना माहिती होत होती की आपल्यावर हे अन्याय होत आहे, ते अन्याय होत आहे, तर यामुळे काय होणार की ब्रिटिशांची सत्ता राहणार नाही यांची भीती होती. म्हणून त्यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टवर काय केलेलं होतं, बंदी घातलेली होती. याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहता येतात. त्यानंतर बघूया आता आपण काही रिस्पॉन्स मला वाटत आहे का, किती काही म्हणजे ही जे मी सांगत आहे ते योग्य नाही आहे, जे आपल्या सिलेबसमध्ये जे सांगितलेल्या शॉर्ट्समध्ये सांगावं असं काही वाटते का? असं काही वाटत असेल तर सांगा, मी जी दिलेलं आहे त्याच गोष्टी घेईन. मग तर तुम्ही काही बोलत नाही, तुम्ही फक्त ऐकता, है ना. बघा, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय, तरी पण आता थोडा बघा आपण बघून घेऊया की बाळशास्त्री जांभेकर वॉज बॉर्न 16 जानेवारी 1912, फादर ऑफ मराठा जर्नलिझम. म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर इज रिनाउन्स फॉर हिज द कॉन्ट्रीब्युशन्स टू फील्ड इन द प्रिंट इंडिया अँड सोशल अवेअरनेस. He was the one of those social activists who made continuous efforts in generating useful and healthy conscientiousness among the common people and attempt to educate the uneducated. He attacked Brahminical orthodoxy and tried to reform popular Hinduism. He started the weekly Darpan in 1832. Okay. बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1912 मध्ये झाला. मराठी पत्रकारितेचे जनक होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी मुद्रित माध्यम किंवा सामाजिक जागृतीचे काय केलेलं आहे, काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ते अशा सामाजिक कार्यकर्त्यापैकी एक होते की ज्यांनी सामान्य लोकांमध्ये उपयुक्त आणि निरोगी चेतना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर बघा, ब्राह्मणवादी सनातनी प्रवृत्तीवर त्यांनी काय केलेला होता, हल्ला केलेला होता. की जे काही हिंदू धर्मात सुधारणा करण्याचं काम केलं, ब्राह्मणामध्ये असणारं जी वाईट रूढी प्रथा परंपरा आहे किंवा आपल्या समाजामध्ये असणारी जी रूढी प्रथा परंपरा आहे, ते आपण काय करायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. यासाठी आपल्याला सांगता येतं की बाळशास्त्री जांभेकरांनी काम केलेलं होतं. त्यांचं जे 1832 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दर्पण नावाचं हे साप्ताहिक होतं. म्हणजे दर 7 दिवसानं जे काही साप्ताहिक निघतं ना, ते दर्पण हे काय होतं, साप्ताहिक होतं. आता बघा, जांभेकर न्यूजपेपर वॉज जस्ट नॉट अ सोर्स ऑफ अपडेटिंग वन सेल्फ विथ द ब्रिटिश मूव. म्हणजे केवळ आणि केवळ ब्रिटिशांच्या जी काही अपडेट काही नॉलेज आहे किंवा अपडेट काही गोष्टीचं इन्फॉर्मेशन देण्यासाठीच बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेले वृत्तपत्र होते असं नाही. तर त्यांना काय सांगायचं आहे की इट ऑल्सो डेल्ट विथ द सेव्हरल सोशल इश्यू प्रिव्हेलिंग इन इंडिया. पण त्यांचं एक होतं की केवळ आणि केवळ आपल्याला ब्रिटिशांबद्दल इन्फॉर्मेशन किंवा ब्रिटिशांबद्दल अवेअरनेसच करणं हे त्यांचा उद्देश नव्हता. तर भारतीय समाजाला लागलेला कीड आहे, जे वेगवेगळ्या लागलेल्या समस्या आहेत, त्या समस्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, त्याच्या संदर्भात जागृती करण्यासाठी सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांचं कार्य होतं.
त्यानंतर बघा, ही emphasizes on issue of the widow, remarriage and help in creating awareness among the uneducated Indian. He was passionate about spreading knowledge for India. बघा, यांनी कशावर भर दिला? भारतामध्ये प्रचलित असलेल्या अनेक सामाजिक समस्यावरही त्यांनी ते हाताळल्याचं पाहायला मिळतं. विधवा पुनर्विवाहाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. अशिक्षित भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करणे, संपूर्ण भारतभर ज्ञानाचा प्रसार करण्याची त्यांना काय होती? आवड होती. ह्या गोष्टी आपल्याला काय करता येतं? पाहता येतं. आता बघा, तुम्हाला राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आज आपण मी तुम्हाला सुरुवात करताना सांगितलं की राजर्षी शाहू महाराज बद्दल हे आपण आजच्या लेक्चरला काय करूया? एक्सप्लेन करूया. बाकीचे समाजसुधारक आपण बघूया समोर, पण आता तेवढं पाहून घेऊया. प्रियंका मॅडम, गायत्री मॅडम, नाश्ता वगैरे करत असतात, बरोबर? बघा, त्या आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. आपण वेदोक्त प्रकरण, सत्यशोधक समाज, आर्य समाजाचा प्रभाव, महिलांसंदर्भात कार्य, अस्पृश्यांसंदर्भात कार्य, शेतकऱ्यांसंदर्भात कार्य, वेगवेगळे नामांतरण चळवळ, हे झालं याच्यात आपण म्हणू शकतो एक ऑपरेशन किंवा एक हे या याच्यातून काय करायचं? आपल्याला अभ्यास करायचा की नेमकं आपण कशा पद्धतीने ते संपूर्ण क्रोनॉलॉजी पाहणार आहे. कुष्ठरोग्यांसाठी आश्रम,
हे आपल्याला काय पाहायचं आहे, असे अप्रोच असे पाहायचे आहे की राजर्षी शाहू महाराजांनी कशा पद्धतीने काय केलेलं आहे, काम केलेलं. त्यांचा जन्म आपल्याला माहिती आहे 26 जून, जो सामाजिक न्याय दिवस म्हणून काय केला जातं, साजरा केला जातं. त्यांचा राज्याभिषेक कधी झाला, राज्याभिषेक सोहळा बघा, राज्याभिषेक सोहळा झाला 1894. विवाह वयाच्या 17व्या वर्षी, विवाह वयाच्या 17व्या वर्षी. आणि लक्ष्मीबाई यांचं वय काय होतं, लक्ष्मीबाई यांचं वय होतं 11 वर्ष. म्हणजे त्या काळात काय होती, पद्धतच होती काय, तर बालविवाह करणे. ओके. त्यानंतर त्यांनी विविध कायदे केलेले आहेत, ते कायदेही आपण पाहणार आहे. विविध कायदे. शैक्षणिक कार्य, प्राथमिक शिक्षण वगैरे त्यांनी काय केलेलं आहे, सक्तीचं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्राथमिक शिक्षणाचा हे प्रश्न लिहून घ्यायचा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, की प्राथमिक शिक्षण साठी म्हणू शकतो आपण कायदा प्रथम जर कोणी बनवलेला असेल तर ती व्यक्ती आहे राजर्षी शाहू महाराज. सर्वप्रथम सक्तीचा कायदा बनवणारे हे काय होतं, एक कोल्हापूर संस्थान. कोल्हापूर संस्थानाचे काही एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. 26 जून 1874 मध्ये यांचा जन्म झाला. 26 जून हा दिवस आपण सामाजिक सामाजिक न्याय दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. या दिवशी बघा, आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी 26 जूनलाच काय व्हायचं, आपल्या शाळा ओपन व्हायच्या. त्यामागचं कारण की राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या जे प्रास्ताविका आहे त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे 3 न्याय देण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला माहिती. आता बघा, यांचा अभ्यास पाहत असताना वेगवेगळे अप्रोच आपण पाहतो, की जसं नामांतर चळवळ आहे. नामांतर चळवळमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दलितांना, अस्पृश्यांना असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलेलं होतं. म्हणजे अस्पृश्य म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे, दलित म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे, शूद्र म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे. त्यांना तुम्ही काय म्हणा, तर प्रोटेस्टंट हिंदू म्हणा. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं तसंच राजर्षी शाहू महाराजांनी म्हटलं की जे अस्पृश्य आहे, दलित कम्युनिटीमधून जे बिलॉंग करतात त्यांना तुम्ही काय म्हणा, सूर्यवंशी म्हणा. अशा जे काही आहे, महार आहे, महारांना तुम्ही जाट म्हणा. त्यानंतर जे भंगी कम्युनिटीमधून जे येतात त्यांना तुम्ही काय म्हणू शकतो आपण, पंडित म्हणा. अशा पद्धतीने त्यांनी नामांतर चळवळी काय केल्या होत्या, घडून आणलेल्या होत्या. अस्पृश्यांनी त्यांना काय सांगितलं की सूर्यवंशी म्हणा, असं त्यांनी सांगितलेलं एक त्यांचं वाक्य आहे. त्यानंतर वसतिगृहाचे जनक आपण ज्यांना म्हणतो, जे राजर्षी शाहू महाराज. आता वसतिगृहाचे जनक म्हणत असताना त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगला म्हटल्या जातं. या व्हिक्टोरिया बोर्डिंग आहे, सुतार बोर्डिंग आहे, सुतार बोर्डिंग आहे, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग आहे. त्यानंतर मिस क्लार्क नावाचं हॉस्टेल होतं. असे वेगवेगळे हॉस्टेल काय केले आहे, त्यांनी ओपन केलेले आहे. आणि सर्वप्रथम तर त्यांना जे आपण म्हणतो वसतिगृहाचे जनक म्हणून त्यांना ओळखल्या जाते. वसतिगृहाचे आणि आरक्षणाचे जनक म्हणून राजर्षी शाहू महाराज यांना ओळखल्या जाते. त्यानंतर बघा, हे झाले वसतिगृहाचे जनक. का म्हटलं आपण, त्यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानाअंतर्गत अनेक काय केले होते, वसतिगृह
असो त्यांनी निर्मिती केलेली होती, ज्यामध्ये अस्पृश्य असो, दलित असो, मराठा असो, एकंदरीत एकंदरीत संपूर्ण समाज असो, त्या समाजाने एज्युकेशन घ्यायला हवं. वेगवेगळ्या स्थापना केली होती. त्यामध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग किंवा मग मिस क्लार्क बोर्डिंग हे झाले. त्यानंतर महार वतने. तर महार वतन म्हणजे काय होतं की बघा, जमीनदार लोक जे आहे, जे उच्च वर्गीय आहे, हे लोकांकडे अनेक जमिनी असायच्या आणि जमिनी असल्यामुळे इतर जे शूद्र लोक आहे, दलित वर्ग आहे, अस्पृश्य समाजातील लोक आहे, त्यांच्याकडून ते काय करत होते, कार्य करून घेत होते. मग अशा वेळेस त्या जमिनीवर आपण दिवसभर राबायचं, राबायचं आपल्याला काही वेगवेगळ्या पद्धतीची होती. म्हणून सोलापूर संस्थानामध्ये सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी महार वतने देणे काय केलेले होते, रद्द केलेले होते. म्हणजे सर्वात महत्वाचं काय होतं, त्यांनी निर्णय घेतलेला होता. त्यानंतर बघा, त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये जर आपण त्याचे विचार पाहायचे झाले तर आपल्याला सांगता येतं की शैक्षणिक कार्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीचं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सोलापूर संस्थानामध्ये. आता यामध्ये काय सांगितलं होतं की जे काही आपल्याला म्हणता येतं की जे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशा पालकांना 1 रुपया काय केलं होतं, दंड करण्यात आलेला होता. हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि हा प्रश्न एमपीएससी लिहून गेला की राजर्षी शाहू महाराजांनी पालकांवर किती रुपये दंड लावलेला होता, ती 1 रुपयाप्रमाणे त्यांनी दंड लावलेला होता. हे झालं आपल्याला शैक्षणिक संदर्भात गोष्टी सांगता येतात. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक वसतिगृह असो, अनेक शाळा असो, किंवा त्यांनी प्राथमिक शिक्षणासंदर्भात त्यांच्यामध्ये असणारी जनजागृती असो, ह्याही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर झाले वेदोक्त प्रकरण. आता तुम्हाला माहिती असेल, जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा काय झाला, राज्याभिषेक सोहळा झाला. राज्याभिषेक सोहळा 1894 मध्ये, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी ते काय झालेले आहे, हे जे आहे राजर्षी शाहू महाराज यांना दत्तक घेतलेलं होतं, की आनंदीबाई यांनी काय घेतलं होतं, दत्तक घेतलेलं होतं. आणि म्हणून यांचं पूर्वीचं नाव जे काय होतं, घाडगे, जसवंत घाडगे यांचे हे काय होतं, मुलगा होता. पण कालांतराने त्यांचं काय झालेलं आहे, राजर्षी शाहू महाराज हे राजश्री ही त्यांना मिळालेली काय आहे, पदवी आहे. मग त्यांचं नाव काय झालं, घाडगेवरून ते चेंज झाल्याचं आपल्याला पाहायला दत्तक पुत्र. मग जेव्हा ते 1894 मध्ये जेव्हा त्यांचा राज्याभिषेक सोहळा झाला, तेव्हा त्यांना वेदोक्त जे वेद आहे, वेदाच्या माध्यमातून त्यांचा एक विधी पार पाडण्यात आला आणि तेव्हा त्यांना राज्याभिषेक सोहळा करावा लागला. मग अशा वेळेस त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या की जे वेद त्यांच्याकडून म्हणून घेतले, ज्या गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मी एक महात्मा असून सुद्धा अशा गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या जात आहे, तर सर्वसामान्य दलित लोकांची काय असेल, या गोष्टींसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एक पाऊल किंवा हे पुढाकार त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं त्यांच्या संदर्भातलं वेदोक्त प्रकरण. आता कुष्ठरोग्यांसाठी 1910 मध्ये जे अनुस्कुरा घाट आहे, तुम्ही पाहिलं असेल आपल्या पुण्याच्या आजूबाजूला अनुस्कुरा वेगवेगळे घाट आहे. जसं आपल्याला माहिती आहे की पुणे मुंबई घाट आहे, नाणे घाट आहे, किंवा इतर अनेक घाट आहे. आता ते वेळेवर लगेच आठवत नाही बघा, असे वेगवेगळे घाट आहेत. त्या घाटापैकी अनुस्कुरा नावाचा जो घाट आहे, त्या अनुस्कुरा घाटामध्ये किंवा याच्यामध्ये कुष्ठरोग्यांचा आश्रम त्यांनी सुरू केलेला आहे राजर्षी शाहू महाराजांनी. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की राजर्षी शाहू महाराजांचं सामाजिक क्षेत्रामधलं मोठं कार्य आहे, धार्मिक क्षेत्रामधलं मोठं कार्य आहे, सांस्कृतिक क्षेत्रामधलं मोठं कार्य आहे, शैक्षणिक कार्य असो किंवा इतर संपूर्ण कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीतल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला राजर्षी शाहू महाराजांनी काय केलेलं आहे, टच करून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सत्यशोधक समाजाबद्दल सांगायचं झाल्यास तर आपल्याला सांगता येतं, सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी 1911 मध्ये, लिहून घ्या, 1911 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाची काय केलेली होती, स्थापना केलेली होती. कोल्हापूर संस्थानामध्ये 1911 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता ही स्थापना केल्याच्या नंतर याचे अध्यक्ष जे होते, अध्यक्ष लक्षात ठेवा, कोल्हापूर संस्थानामध्ये असणारे याचे जे परशुराम इकडल्या गोष्टी झालेल्या आहे. मी थोडा याला इरेज करते, सांगता येईल चांगल्या पद्धतीने. तुम्ही लिहून घेतलं नाही, नामांतर चळवळ, सामाजिक न्याय दिन वगैरे. बघा, सत्यशोधक समाज आपल्याला माहिती आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना आपण पाहिलेली आहे की 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. पण त्याची बीज, त्याची कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापना कोणी केलेली आहे,
राजर्षी शाहू महाराजांनी केलेली आहे. मग त्या सत्यशोधक समाजाची स्थापना 11 एप्रिल 1911 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर आणखी लक्षात ठेवा की याचे अध्यक्ष जे आहे, अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर इनामदार. परशुराम घोसरवाडकर परशुराम घोसरवाडकर इनामदार हे एकच नाव आहे. ओके. आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोण होते? कार्यकारी अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव होते. भास्करराव जाधव ओळखायला येतं ना? लिहून घ्या, सगळं येतं पेपरला. ओके. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ लठ्ठे. हे आपल्याला कुठलं पाहत आहे आपण? कोल्हापूर संस्थानामध्ये असलेली सत्यशोधक समाज. आणि सचिव कोण होते? तर हरिभाऊ चव्हाण. ओके. अशा पद्धतीचं त्यांनी सत्यशोधक समाज आपल्याला 11 एप्रिल 1911 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे त्याचे अध्यक्ष कोण आहे हे लक्षात ठेवा. परशुराम घोसरवाडकर इनामदार. कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव. उपाध्यक्ष अण्णाभाऊ लठ्ठे. आणि सचिव काय? हरिभाऊ चव्हाण. हे झाली यांची सत्यशोधक समाजाबद्दलची विचारसरणी. आणि सत्यशोधक समाजाचं कार्य काय होतं तुम्हाला माहित आहे. एकेश्वरवादावर त्यांचा विश्वास होता. आणि आपल्याला माहिती आहे की जरी देव हा काय आहे? निर्विकार आहे. निर्विकार कोणताही आकार नाही आहे. देव आपण सर्व एकाच देवाचे काय आहे? लेकरं आहेत. यावर त्यांची काय होती? विश्वास होता. आणि आपल्याला जर आपल्या देवाला आपल्या आई वडिलांना जर भेटायचं असेल तर मध्यस्थीची काही गरज नाही. अशा पद्धतीची सत्यशोधक समाजाची काय होती? विचारसरणी होती. इन डिटेल जर आपल्याला पाहायला गेलं, असा प्रश्न जर विचारला की आपल्याला वाटते की त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली म्हणून त्यांच्या सत्यशोधक समाजाचा तर कबला होतात. पण जर प्रश्न विचारल्याच्या नंतर आर्य समाजाचाही सर्वाधिक प्रभाव आपल्याला राजर्षी शाहू महाराजांवर पाहायला मिळतं. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महिला संदर्भात जर कोणते कार्य केलेले असेल तर आपण महिला संदर्भात कार्य पाहत असताना बघूया की त्यांनी महिलांसाठी सुद्धा वसतिगृह असो, शाळा असो हे स्थापन केल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर महिलांसाठी 1917 मध्ये जर आपण विचार केला तर 1917 मध्ये सर्वप्रथम त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा त्यांच्या याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? 1917 लक्षात ठेवा. 1917 विधवा पुनर्विवाह कायदा केला त्यांच्या संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केला. आणि काही पेपरमध्ये काही बुक्समध्ये 1918 दिलं आहे, काही बुक्समध्ये 1919 दिलेलं आहे. यामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय काय करायला पाहिजे? विवाह करायला पाहिजे. आंतरधर्मीय विवाह करून द्यायला पाहिजे किंवा केला पाहिजे यासाठी बनवलेला काय होता? एक कायदा होता. असे जे महत्त्वपूर्ण किंवा जे महिलांच्या हिताचे काही वेगवेगळे कायदे आहेत किंवा या कायद्याची त्यांनी काय केलेली होती? निर्मिती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे तुम्ही लिहून घ्या. 1917 विधवा पुनर्विवाह कायदा आणि 1918 आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा. हे झाले याच्या संदर्भात. आता विविध कार्य जेव्हा आपण पाहतो, अनेक कार्य केलेले आहेत. अस्पृश्य संदर्भात एक गंगाधर कांबळे नावाची व्यक्ती होती. गंगाधर कांबळे या व्यक्तींना एक व्यवसाय, एक रोजगार त्यांना मिळावं यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी एक मराठा कम्युनिटीमध्ये असून ब्राह्मण कम्युनिटीमध्ये असून सुद्धा गंगाधर कांबळे या नावाच्या व्यक्तीला त्यांनी चाय कॅन्टीन सुरू करून दिलेली होती. आणि इव्हन स्वतः मराठा एक ब्राह्मण कम्युनिटीमध्ये असून सुद्धा त्या सिच्युएशनमध्ये, त्या काळामध्ये त्यांनी त्या कॅन्टीनवर जाऊन चाय पीत होते की जेणेकरून आपल्याला समाजामध्ये जे काही अस्पृश्यता नावाचे जे हे आहे किंवा त्यांच्याबद्दल असणारा जो द्वेष आहे तो आपल्याला काय करायचा आहे? कमी करायचा आहे. संपूर्ण अस्पृश्यता किंवा दलित या समाजाबद्दल त्यांच्याकडे पाहण्याची जी तिरस्कार दर्शनीय जी नजर आहे ती आपल्याला समाजातून काढून टाकायची आहे. यासाठी यांनी त्या काळामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं होतं. गंगाधर कांबळे यांना त्यांनी जे चाय कॅन्टीन सुरू करण्यासाठी जो पैसा आहे, जो भांडवल आहे ते उपलब्ध करून त्यांना दिलेलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांसंदर्भात जर कार्य पाहिले आपण तर आपल्याला लक्षात येतं की शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी पाटबंधारे विभाग असो, त्यानंतर आपण म्हणू शकतो की
जलसिंचन विभाग असो, या संदर्भात त्यांनी वेगवेगळे धरण वगैरे स्थापन केल्याचं सांगता येतं. आता तुम्हाला माहिती असेल की जे धरण आहे त्या धरणामध्ये राधाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं आणि लक्ष्मीबाई हे त्यांच्या काय होतं, पत्नीचं नाव होतं. ओके, मग हे पत्नीचं नाव होतं, यावरून त्यांनी काय केलेले आहे, धरणाचे नाव ठेवलेले आहे. राधाबाई नावाचं धरण आहे. राधाबाई नाही तर राधा नगरी आहे. राधा नगरी हे काय होतं, धरण होतं. कोणत्या नदीवर होतं, भोगावती. हे धरण त्यांनी लोकांना, जनतेना, शेतकऱ्यांना उपयोगी ठरावं यासाठी राधानगरी नावाचं धरण काढलेलं आहे. त्यानंतर आहे लक्ष्मी सागर. लक्ष्मी त्यांच्या पत्नीचे नाव आहे, त्यावरून त्यांनी धरणाला दिलेलं काय आहे, नाव आहे. हे पण एक काय आहे, धरण आहे. हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेले किंवा केलेले काय होते, वेगवेगळे धरण आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सर्वप्रथम जर आपण म्हणू शकतो, जर पाणी साठा असो किंवा पाणी पुरवठा विभाग असो किंवा जलसिंचन विभाग असो, विभागाची स्थापना सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेला आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता हे झाल्याच्या नंतर आपण सांगू शकतो की कुलकर्णी वतने. आता कुलकर्णी वतने म्हणजे काय होतं, कुलकर्णी वतने म्हणजे समाजामध्ये उच्चवर्णीय लोकांकडेच काही वतने दिलेली होती. हे कुलकर्णी वतने रद्द केले त्यांनी. कुलकर्णी वतने रद्द केले आणि हे रद्द करून त्यांनी तलाठी नावाचं पद काय केलेलं आहे, अस्तित्वात आणलेलं आहे. तलाठी पद. तुम्हाला जर प्रश्न विचारलं, सरळ सेवेमध्ये विचारतात असे प्रश्न की तलाठी पदाची निर्मिती कोणी केली, तर ते कोणी केलेली आहे, तलाठी पदाची निर्मिती राजर्षी शाहू महाराजांनी केलेली आहे. ओके, आता यानंतर आपण सांगू शकतो, हे झाल्याच्या नंतर आपण आरक्षण. मी आरक्षणाच्या बद्दल तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरला सांगितलेलं आहे की जे आरक्षणाचे जनक म्हणून आपण ज्यांना म्हणतो, राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानामध्ये काय होते, 2 घोडे होते आणि त्या घोडे होते आणि त्या घोड्यांना त्यांनी काय दिले, चणे दिले. चणे दिल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे, एक घोडा सक्षम होता किंवा एक घोड्याची तंदुरुस्त ताकदवान होता. त्या घोड्यांनी स्वतःचे तर काय केले, चणे खाऊनच घेतले. पण जो काही कुपोषित आहे, जो बारीक आहे, त्या घोड्याचे सुद्धा काय केले आहे, त्यांनी चणे खाऊन घेतलेले होते. म्हणजे यावरून काय लक्षात येतं आपल्याला की समाजामध्ये सुद्धा असे सिच्युएशन असेल की जे लोक काय आहे, सक्षम आहे, ते लोक धडधाकड आहे, त्या लोकांना काय करता येईल, ते लोक काय करेल की ऑब्विसली ते तर स्वतःचं जे आहे, आपल्याच समाजामध्ये जे हिताच्या गोष्टी आहेत, जे काही गोष्टी आहेत, ते आपल्याच हिताच्या करून घेत असेल. आणि त्यामुळे मग जे दलित वर्ग आहे, जो मागासलेला घटक आहे, जो महिला आहे, बालक आहे, वृद्ध आहे किंवा ज्यांच्यावर पूर्वीपासून काही प्रेशर झालेला आहे, त्या लोकांवर पूर्वीपासूनच काय होत असेल, अन्याय होत असेल. यासाठी त्यांच्या लक्षात आलेल्या हे गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी आरक्षण नावाचा मुद्दा, आरक्षण नावाच्या गोष्टी आपल्या संस्थानापासून काय केलेल्या आहे, सुरुवात केलेल्या आहे. जो कोणतं त्यांचं संस्थान कोणतं होतं, कोल्हापूर नावाचं हे एक संस्थान होतं. ह्या गोष्टी आपल्याला काय मिळते, यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आरक्षणाचे जनक असो, वसतिगृहाचे जनक असो, कुलकर्णी वतने रद्द करणं असो, महारत्न बिल रद्द करणं असो, किंवा मग ताई महाराज प्रकरण हे त्यांच्या संदर्भात असलेलं एक प्रकरण आहे. वेदोक्त प्रकरण आहे, शैक्षणिक सुधारणा आहे, सामाजिक सुधारणा आहे, वेगवेगळे 1917चा कायदा आहे जो पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करतो, 1918 किंवा 19चा आंतरजातीय विवाह संदर्भात कायदा असो, असे वेगवेगळे कायदे काय केलेले आहे, त्यांनी केलेले आहे. आणि त्या अंतर्गत आपल्या समाजामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशी काय आहे, आपले राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आपण पाहिलेली इन्फॉर्मेशन आहे. उद्याच्या लेक्चरला आपण महात्मा गांधीजी पाहूया किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहूया. याही समाज सुधारकाचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या कम्युनिटीमध्ये आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. आजचं लेक्चर आपण काय करूया, इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.